एक मिनिटभर वाट बघूयात, आले ठीक, नाहीतर मग आपण सकाळी आपण थोडस एन्शियंट इंडिया मधला मौर्यन एम्पायर, लॅटर वेदिक पिरियड, महाजनपदाच आणि अर्बनायझेशन, सिव्हिलायझेशन, थोडं कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ मिडिव्हल मॉडर्न अर्बनायझेशन अँड एन्शियंट अर्बनायझेशन याचा थोडासा अभ्यास केला. मी तुम्हाला एक 2-3 होमवर्क दिले होते. एक तर मेधा, वाजपेय आणि राजसूया हे यज्ञ काय असतात हे मी थोडंसं तुम्ही सांगू शकाल का, असं मी विचारलं होतं. आणि त्याच्याबरोबर दुसरा एक प्रश्न होता की बुद्धिस्ट काउन्सिल भरल्या, बुद्धिझम आपण मागल्या आठवड्यात थोडंसं जाता जाता पाहिलं होतं. त्या बुद्धिस्ट काउन्सिल 4 बुद्धिस्ट काउन्सिल होत्या की ज्याच्यामध्ये बुद्धिस्ट लिटरेचर जेवढं काही बुद्धिझम मध्ये रेफर केलं जातं त्याचं कंपायलेशन केलं गेलं. तर त्या कधी आणि केव्हा आणि कोणत्या राजाच्या अंडर झाल्या हे थोडंसं मी तुम्हाला एक होम स्टडी म्हणून करायला सांगितलेलं होतं. तर यातलं उत्तर कोणी देऊ इच्छित आहे का किंवा देऊ शकतंय का, की बाबा आपण जे सांगितलेले प्रश्न होते त्याची उत्तर कोणी देतंय का? सगळ्यांनी थोडेसे आपले व्हिडिओ ऑन करा. मी प्रश्न विचारलेला होता, त्या प्रश्नाची उत्तरं मला हवे आहेत. राजसूया, वाजपेयी आणि अश्वमेधा ह्या यज्ञांचे प्रकार वेदिक पिरियड मध्ये होते याचे अर्थ काय? मी हा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाईल या दृष्टीनं पहा असं सांगितलेलं नव्हतं. मुळात तुम्ही कितपत लर्निंग करताय हे थोडंसं मला आजमावायचं आहे म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. सो प्लीज थोडंसं मला ते याचे इनपुट्स द्या. एनीवन? राकेश सर, इथं चॅट बॉक्स समोर दिसेल का मला? हॅलो. चॅट बॉक्स हा. मेसेज टाकून बघतो लगेच. ओके, ठीक आहे, दिसतोय. दिसतोय सर. ओके ओके. ठीक आहे. जेवढे प्रेझेंट आहेत त्यापैकी कोणी याचं उत्तर द्या मला जरा. एनीवन? त्याच्याशिवाय मी पुढेच जात नाही मग. आज शिकवायचं बरंच आहे, त्यामुळे तुम्ही जर इंटरॅक्टिव्ह राहाल तर काहीतरी त्याचा थोडासा फायदा होईल. अदरवाईज मग थोडंसं अवघड होऊन जाईल. एकंदरीत वन वे कम्युनिकेशन चाललंय. सकाळचं लेक्चर न थांबता 2 तास मी घेतलं. कदाचित तुम्हाला वेळ हवा असेल या दृष्टीनं, पण आता थोडंसं काहीतरी तुम्ही पार्टिसिपेट व्हायला हवं असं वाटतंय. एनीवन? ठीक आहे. विद्यार्थ्यांना आन्सर द्या, येस और नो. काही प्रॉब्लेम नाही. नसेल तर नाही बोला सरळ. पाहिलं नसेल तर तसंही सांगा, कारण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही तर तो प्रश्न तसाच मागे राहील. ठीक आहे. मे बी सर यांना असं असावं की थोडंसं भक्तिभावानं ऐकण्यात यांना जास्त रस दिसतोय. सो आपण फिलॉसॉफी चालू करू. मागल्या आठवड्यात आपण बुद्धिझम, जैनिझम या 2 गोष्टींचा थोडासा आवाका घेतला होता.
मेजरली बुद्धिझम आणि जैनिझम या नवीन फिलॉसॉफीज होत्या, ज्या फिलॉसॉफीज तुम्हाला ब्राह्मनिझमच्या अगेन्स्ट काहीतरी करण्याची जी गरज होती, त्या गरजेमधून निर्माण झालेल्या या फिलॉसॉफीज होत्या. आता आयडियली जर बघायला गेलं तर प्रायमरीली बुद्धिझम हा एक प्रकारचा ब्राह्मनिझमच्या अगेन्स्ट असणारा एक सेक्ट म्हणून समोर आला होता. नॉट नेसेसरी की इट वॉज अ रिलिजन ऍट दॅट टाइम. नॉट नेसेसरी इट वॉज अ रिलिजन ऍट दॅट टाइम. हे मी तुम्हाला सांगतोय. ओके. आणि जैनिझमच्या बाबतीत जर म्हणाल तर जैनिझमच्या फिलॉसॉफीज अगदी मौर्यन काळांमध्ये जरी महावीरांनी त्या कन्सॉलिडेट केलेल्या दिसल्या, तरी सुद्धा जैनिझमच्या फिलॉसॉफीज अगदी त्याच्यापूर्वी काहीशी शतकं थोडीशी त्याची इनिशिएशन झालेलं होतं, असं मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. थोडंसं एक ओव्हरलुक करू. या न्यू फिलॉसॉफीज म्हणजे ह्या अगेन्स्ट ब्राह्मनिकल सोसायटीच्या अगेन्स्ट होत्या, एवढं ध्यानात राहू द्या. आता यांची गरज का निर्माण झाली याच्या बाबतीत मी थोडी कारणं मागल्या लेक्चरमध्ये सांगितलेली होती. त्यात मी काही ऍडिशन करू इच्छितो. जनरली ज्यावेळी वेदिक पिरियड आणि लॅटर वेदिक पिरियड मधल्या तुम्ही ब्राह्मनिझमचा अभ्यास करता, त्यावेळी तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतात की ब्राह्मनिझम सोसायटी बेसिकली डिपेंड्स ऑन द वर्णा सिस्टीम, किंवा इट वॉज स्ट्रक्चर्ड ॲज अ वर्णा सिस्टीम. ओके. आणि वर्णा सिस्टीम इट वॉज अ स्ट्रॅटिफिकेशन विदिन द सोसायटी. स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय? वन स्ट्रॅटा हॅज अ वन क्लास. ओके. मग त्या क्लासमध्ये काही विशिष्ट व्यक्ती असणार आणि त्या व्यक्तींच्या सुरुवातीच्या म्हणजे अर्ली वेदिक काळामध्ये जे आपण वर्णा सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो त्या पद्धतीनं त्या प्रोफेशनच्या बेसवरती होत्या. आणि लॅटर वेदिक पिरियडमध्ये त्या बर्थ बेस झाल्या. आणि त्याच्यानुसार त्यांची काही ऍज अ टुवर्ड सोसायटी समथिंग दे हॅव राईट्स अँड दे हॅव सम ड्युटीज. ओके. त्यांच्या काही या स्टॅटाच्या रिस्पेक्टिव्हली काही ड्युटीज होत्या आणि काही राईट्स होते. आणि या राईट्स आणि ड्युटीजच्या मधून मग ती वर्णा सिस्टीम कन्सॉलिडेट आणि रिजिड होत गेली. ओके. या रिजिडिटीमुळे काय झालं की लेस मोबिलिटीमुळं शूद्राज आणि वैश्याज हे थोडे डिप्रायव्ड क्लासेसच्या मध्ये ढकलले गेले. मोस्ट ऑफ दी शूद्राज. वैश्याचं असं होतं की वैश्याज मेजरली ऍग्रिकल्चरिस्ट होते किंवा फार्मर्स होते, त्याच्याबरोबर ट्रेडर्स होते, बाकीचे अदर प्रोफेशनल्स आणि आर्टिसन्स होते. आर्टिसन्स म्हणजे कारागीर होते. ओके. आणि या सगळ्या क्लासच्या पुढला एक भाग जो शूद्राज म्हणून होता, जो या सॅनिटरी आणि इतर थोड्याशा वर्कमध्ये होता, की ज्याच्यामध्ये मेलेले जनावर गावातून ओढून नेणं, त्याचे कातडी काढणं, त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवणं, असं करणारा जो वर्ग होता तो शूद्राज आणि त्या क्लासमध्ये मोडला जात होता. आता या अनुषंगाने मी एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्यावेळी तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करता, देर इज अ एक्झिस्टन्स ऑफ अ स्लेव्हरी इन वर्ल्ड हिस्ट्री. ओके. इंडियन सबकंटिनेंट मध्येही एक स्लेव्हरीचा फॉर्मॅट होता. पण वर्ल्ड कंटेक्स मध्ये किंवा वेस्टर्न कंटेक्स मध्ये जी स्लेव्हरी आहे आणि इंडियन कंटेक्स मध्ये जी स्लेव्हरी आहे, दॅट बोथ आर डिफरंट. ओके. डिफरंट म्हणजे काय की जनरली ज्यावेळी तुम्ही वेस्टर्न कंट्रीजचा थोडासा अभ्यास कराल, त्यावेळीची जी स्लेव्हरीचा फॉर्मॅट आहे, तो स्लेव्हरीच्या फॉर्मॅटमध्ये समवन इज ओनर ऑफ स्लेव्स. ओके. आणि त्या स्लेव्हजनं त्या ओनरची जी काही पडेल ती कामं असायची ती काय केली जायची. आता हे स्लेव्हचा कन्सेप्ट जो आहे की नाही, तो स्लेव्हचा कन्सेप्ट इंडियन सबकंटिनेंट मध्ये मात्र डिफरंट फॉर्मॅटमध्ये होता. इंडियन सबकंटिनेंट मध्ये स्लेव्हचं काय होतं? स्लेव्ज आर म्हणजे आपण जे दासाज म्हणतो, जे दास आपण ह्याच्यामध्ये पाहतो, कुठल्या तरी महाभारताच्या सिरियलमध्ये पहा, रामायणच्या सिरियलमध्ये पहा, किंवा एन्शियंट हिस्ट्रीच्या किंवा हिस्ट्रीच्या बेस्ड असणाऱ्या कुठल्याही एखाद्या पिक्टोरियल ड्रामाच्या किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दास आणि दासी हा शब्द ऐकू येतो किंवा पाहता येतो किंवा तो त्याचा रेफरन्स येतो. ओके. हे दास आणि दासीज काय होत्या इंडियन कंटेक्स मध्ये? त्यांचे स्वतःचं एक एकूण स्ट्रॅटिफिकेशन मध्ये त्यांचा एक स्वतःचा स्टेटस होता. आता हा स्टेटस पॉझिटिव्ह निगेटिव्ह या पद्धतीनं न घेता स्टेटस म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन मध्ये त्यांना एक स्थान होतं, हे फक्त लक्षात राहू द्या. ओके. त्याच्याबरोबर इंडियन सबकंटिनेंट मधली जी स्लेव्हरी होती, त्या स्लेव्हरी मधल्या ह्या स्ट्रॅटामधल्या किंवा या ज्या स्लेव्ह जे होते, ह्या स्लेव्हचे स्वतःचे काही राईट्स आणि ड्युटीज असायच्या. मग या ड्युटीज म्हणजे काय? आता एक एक्झाम्पल घ्या की शूद्रा, 4 वर्णामधला शेवटचा वर्ण शूद्रा. या शूद्रामध्ये असणारे हे मोस्ट ऑफ दी दास आणि दासीज किंवा स्लेव्स. या स्लेव्सना ऍक्च्युली बाकीचे जे 3 वर्ग आहेत, कुठले? अप्पर 3 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, दे वेर ओनर ऑफ दीज स्लेव्स किंवा दे वेर ओनर ऑफ दीज दास आणि
दासीज. आणि ही ओनरशिप ही पर्सनल नसून कलेक्टिव्ह ओनरशिप होते. ओके, ही ओनरशिप पर्सनल नसून कलेक्टिव्ह ओनरशिप होते. कलेक्टिव्ह ओनरशिप म्हणजे काय, एकूण गावासाठी, एकूण सेटलमेंटसाठी, त्यांच्या सिक्युरिटीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी गरजेच्या काही गोष्टी करण्याची जबाबदारी या स्लेव्ज वरती असायची. लक्षात येते का बघा. त्यामुळे हे स्लेव्ज हे डायरेक्टली स्लेव्ज ज्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये म्हटले जातात तसे स्लेव्ज नाही आहेत. आणि या स्लेव्हरीच्या आधारावरती ऍक्च्युली जर तुम्ही वर्ल्डच्या कंटेक्समध्ये बघितला तर आपल्या इंडियन कंटिनेंटच्या दृष्टीनं मिडवेल मध्ये एक स्लेव्ह डायनास्टी होती. ओके, आणि जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीजचे जर हिस्ट्रीचा किंवा वर्ल्ड हिस्ट्रीचा जर अभ्यास केला तर अमेरिकन जे इंटरनल कॉन्फ्लिक्ट झाले होते अमेरिकामध्ये, म्हणजे नॉर्थ अमेरिकामध्ये. ओके, म्हणजे आताची जी युएसए आहे, युएसएचं जे युनिफिकेशन झालं, अब्राहम लिंकननी जे युद्ध फेस केलं, जी इंटरनल यादवी तयार झाली होती, ती यादवी या स्लेव्हच्या विषयावरती झाली होती. कारण नॉर्दर्न अमेरिकामधलं नॉर्दर्न जे स्टेट्स होते त्या नॉर्दर्न स्टेट म्हणत होते की अबोलिशन ऑफ स्लेव्हरी करायची, सदर्न स्टेट मात्र रिटेन्शन ऑफ स्लेव्हरी सिस्टीम करायचं, असं त्यांचं मत होतं. आणि या कॉन्फ्लिक्ट मधनं ऍक्च्युली ते अमेरिकेचं इंटरनल कॉन्फ्लिक्ट किंवा यादवी युद्ध घडलेलं होतं आफ्टर अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धानंतर. ओके, अब्राहम लिंकननी ते हँडल केलेलं होतं. सो हे थोडेसे त्यातले रेफरन्सेस. आता ज्यावेळी तुम्ही बुद्धिझमचा आणि जैनिझमच्या राईट्सचा हे करता, अभ्यास करता, त्यावेळी या गोष्टी लक्षात राहू द्या की देअर वॉज अ लॅक्युनी इन ब्राह्मणिकल सिस्टीम किंवा देअर वॉज एरर्स इन ब्राह्मणिझम. आणि त्या एरर्स ओव्हरकम करण्यासाठी या नवीन फिलॉसॉफीज पहिल्यांदा समोर आलेल्या होत्या. त्या फिलॉसॉफी, त्या एरर म्हणजे कुठल्या होत्या की मी आता जे सांगितलं की रिजिड स्ट्रॅटिफिकेशन, मोबिलिटीमध्ये कन्स्ट्रेंट होते, म्हणजे एका स्ट्रॅटातून दुसऱ्या स्ट्रॅटामध्ये जाता येत नव्हतं. त्याच्याबरोबर तुमच्या स्ट्रॅटाज बरोबर येणारे जे राईट्स आणि ड्युटीज होत्या त्या डिफरंट होत्या. ओके, त्याच्याबरोबर लाईव्हलीहूडसाठी ज्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्या डिफरंट होत्या. ओके, त्याच्यामुळं डिप्रिवेशन ऑफ लोअर क्लास किंवा डिप्रिवेशन ऑफ लोअर वर्णास हे जास्त प्रमाणात, आणि रिजिडिटी ऑफ वर्णा सिस्टीम ह्यामुळं ऍक्च्युली ब्राह्मणिकल सोसायटीला विरोध व्हायला लागला, ब्राह्मणिझमला विरोध व्हायला लागला. ओके, याचबरोबर आणखी जर पॉलिटिकल कारणांचा विचार केला, पॉलिटिकल रिझन्सचा विचार केला, तर मोस्ट ऑफ दी, जेवढे मी सकाळी सांगताना म्हटलं होतं की मोस्ट ऑफ दी मंत्री, जामात्याज, महामंत्र्याज किंवा बाकीचे जे ऑफिसर्स ऑफ मौर्यन एम्पायर, महाजनपदात जे होते, मोस्ट ऑफ दी दे वेअर बिलॉंग फ्रॉम अप्पर कास्ट, आणि मोस्ट ऑफ दी दे वेअर ऑफ ब्राह्मण वर्ण. ओके, सो त्या ब्राह्मण वर्णातून त्यांचं ओरिजिन होत होतं. त्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायचा की या वर्णानं क्षत्रियांच्या वरती असणारा डॉमिनन्स, ओके, आणि या डॉमिनन्सला झुगारून लावण्याची राजाची असणारी गरज. त्यामुळे त्यांना काही नवीन फिलॉसॉफीची गरज होती की जेणेकरून ते त्यांच्या गादीला काहीतरी एक ऑथेंटिकेशन देऊ शकतील. आता हे ऑथेंटिकेशन हा शब्द मी फार डेलिबरेटली म्हणतोय, कारण मोस्ट ऑफ दी तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचा अभ्यास करा, एन्शियंटचा करा, मिडिव्हिलचा करा, इंडियन कंटिनेंटच्या दृष्टीने पण, आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा पण या कंटेक्समध्ये विचार करा. मोस्ट ऑफ दी किंगशिप्स और मोनॉर्क्स वेअर ऑथराइज्ड बाय सम रिलिजियस इन्स्टिट्यूट्स. ओके, आणि यातूनच ऍक्च्युली आपण रेनिसॉ जो म्हणतो किंवा प्रबोधन पर्व जे म्हणतो वर्ल्ड कंटेक्समध्ये किंवा वेस्टर्न, सॉरी, एनी डिस्क्रिपन्सीज? हॅलो, हॅलो, कोणाचा तरी माईक सुरू आहे, प्लीज तो बंद कराल का? हॅलो, ठीक आहे, बहुतेक बंद झालेला आहे. तर रोहा तहसीलचं जे हे आहे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, तिथला माईक प्लीज बंद करा. राकेश सर, राकेश सर, ठीक आहे. कुठं होतो आपण? मे बी त्यांच्या लक्षात येईल त्यावेळी ते बंद करतील.
थोडस मला गाईड करा, कुठं होतो आपण? ठीक आहे, बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम, राईज ऑफ बुद्धिझम, जैनिझम. या गोष्टीचा पॉलिटिकल जे रिझन्स होते त्याचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी ही गोष्ट तुम्हाला प्रामुख्यानं माहिती हवी की कुठल्याही रिलिजनचा म्हणजे कुठल्याही मोनार्क्सला रिलिजनचा पाठिंबा असणं हे फार गरजेचं होतं. आता रिलिजनचा पाठिंबा असणं किंवा ऑथेंटिकेशन बाय रिलिजियस असेल, चर्च असेल, हे फार गरजेचं होतं. जस्ट वेट. दोन बोट जातात. कॉमन आहे कॉमन. राकेश सर, तहसील रोहाचा हे चालू आहे, माईक चालू आहे, अजून आवाज येतोय. ठीक आहे. आपण आता बुद्धिझमचा राईज थोडासा विचार करतोय. आता या दृष्टीने ज्यावेळी आपण पॉलिटिकल हे बघतोय त्यावेळी थोडंसं मी वर्ल्डच्या हिस्ट्रीचा कंटेक्स्ट देऊ इच्छितो. साधारणतः तुम्ही इंडियन कंटेक्स्ट मध्ये आणि मिडिवल कंटेक्स्ट मध्ये जरी पाहिलात तर मोस्ट ऑफ दी ज्या काही मोनार्कीज होत्या त्या मोनार्कीजला किंवा सल्तनट्स ज्या होत्या त्या सल्तनट्सना जो बॅकअप असायचा किंवा ऑथेंटिकेशन असायचं ते ऑथेंटिकेशन मोस्ट ऑफ दी या रिलिजियस प्राइस किंवा रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स कडनं असायचं. म्हणजे कुठल्या तरी मंदिरांच्याकडून असायचं, कुठल्या तरी पंथांकडून असायचं, कुठल्या तरी प्राइस्ट कडून असायचं, चर्च कडून असायचं. वेस्टर्न कंटेक्स्ट मध्ये इट वॉज बाय चर्च. आणि जर इंडियन कंटेक्स्ट मध्ये जर पाहिलं तर ते आयदर ब्राह्मॅनिकल सोसायटी मधले सेवाइट्स असायचे, वैष्णवाइट्स असायचे, किंवा मग बुद्धिझमचा बॅकअप असायचा, किंवा मग जैनिझमचा बॅकअप असायचा. हे साधारणतः कधीपर्यंत? अगदी मिडिवेलच्या स्टार्टिंग पर्यंत, म्हणजे 8व्या 9व्या 10व्या शतकापर्यंत. 8व्या 9व्या 10व्या शतकानंतर ज्यावेळी इन्व्हेजन्स ऑफ मुघल इन्व्हेडर्स झालं किंवा इन्व्हेडर्स इस्लामिक इन्व्हेजन्स झाले, त्या इस्लामिक इन्व्हेजन्स नंतर ह्या एकूण गादीला, या एकूण सत्तेला एक ऑथेंटिकेशन हे तिथल्या मुल्लांनी, मौलवीजनी किंवा सुफी सेंट्सनी द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो. मग जसे जसे त्यामध्ये सेक्ट पडतात, जसे जसे या फिलॉसॉफीज मध्ये सेक्ट पडतात, तसे तसे त्या सल्तनतनी सांभाळलेली जी कुठली सेक्ट्स असेल त्या सेक्ट्सनं त्याला दिलेलं ऑथेंटिकेशन असतं. हे फक्त लक्षात राहू द्या. ओके, ठीक आहे. आता आपण वळूया बुद्धिझमकडे. आपण रिझन्स पाहिले, पॉलिटिकल पाहिले, सोशल पाहिले. सोशल डिप्रिव्हेशनमुळे ब्राह्मणिझमच्या अगेन्स्ट एक असंतोष तयार झालेला होता. त्याच्याबरोबर लाईव्हलीहूडच्या बाबतीत ऑपॉर्च्युनिटीज रिड्यूस झालेल्या होत्या. त्यामुळे न्यू ऑपॉर्च्युनिटीज ओपन करणाऱ्या आणि त्या ऑपॉर्च्युनिटीजना थोडंसं आपल्याला संधी देणाऱ्या अशा कुठल्या तरी ऑपॉर्च्युनिटीजच्या शोधार्थ नवीन फिलॉसॉफीचाही शोध चालला होता. त्याबरोबर पॉलिटिकल रिझन्स म्हणजे ऑथेंटिकेशन ऑफ दी मोनार्क्स याचा एक थोडासा आपण विचार करू शकतो. देअर आर लाईक दिस रिझन्स. ओके, सो आता न्यू फिलॉसॉफीज मध्ये आपण पाहूया बुद्धिझम. मी मागल्या आठवड्यात सांगितलं की गौतम बुद्ध वॉज कंटेम्पररी ऑफ मोरियन एम्पायर अँड मगधन एम्पायर. सॉरी, तर या ओके, तर त्यातल्या मगधन एम्पायरच्या ऍक्च्युली कंटेम्पररी तो जास्त दिसतो. मोरियन एम्पायरची सुरुवात ज्यावेळी झाली त्या काळांमध्ये गौतम बुद्धांचं थोडासा बुद्धिझमचा थोडासा स्प्रेड मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. बुद्धिझमची सुरुवात गौतम बुद्धांच्या बरोबर 563 BC मध्ये झाली, म्हणजे ख्रिस्त जन्माच्या आधी 563 वर्ष. त्यामध्ये मी डायरेक्टली तुम्हाला तिथे डॉक्ट्रिन्स दिलेले आहेत. आता हे बुद्धिझमचे जे रिझन्स आहेत बुद्धिझमच्या राईटच्या, तेच जैनिझमच्या राईटचे रिझन आहेत. त्यामुळे ते कॉमन रिझन मी तुम्हाला आधी सांगितले. आता डायरेक्टली आपण जाऊया बुद्धिझम आणि जैनिझम मधल्या डॉक्ट्रिन्स कडे. ओके, पहिलं डॉक्ट्रिन म्हणजे काय, त्यांच्या फिलॉसॉफीज काय आहेत, त्यांचं मेजरली एम काय आहे याच्या संबंधित त्या फिलॉसॉफी मधल्या त्यांची तत्व काय आहेत ते म्हणजे डॉक्ट्रिन्स. ओके, या डॉक्ट्रिन मध्ये पहिलं डॉक्ट्रिन त्यांचं काय होतं की डिनाइज एक्झिस्टन्स ऑफ अ सोल. ओके, महत्वाचं म्हणजे काय होतं, मुळात ब्राह्मॅनिकल सोसायटी किंवा ब्राह्मॅनिझम जर तुम्ही जर पाहिलं तर ब्राह्मॅनिझम वॉज बेस्ड ऑन द थिअरी ऑफ कर्म अँड थिअरी ऑफ सोल. ओके, मग त्यामध्ये द्वैतवाद, अद्वैतवाद, बाकीचे मग लोकायत, मग परवा सांगितल्या तशा सांख्य, योगा वगैरे अशा बऱ्याचशा फिलॉसॉफीज डिफरंटली तयार होतात. आणि त्या तयार होताना त्याची मग प्रत्येकाचे एक स्पेशल काहीतरी स्पेशालिटी असते. आपण जशा 6 आपण मागल्या आठवड्यातल्या फिलॉसॉफीज पाहिल्या होत्या ब्राह्मॅनिझम मधल्या. ओके, ब्राह्मॅनिझम मध्ये मेजरली ते सोलचा एक्झिस्टन्स आणि पुनर्बर्थ म्हणजे पुनर्जन्म.
ओके, रिबर्थ याचा थोडासा जास्त त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे म्हणून म्हणतात की तुम्ही या जन्मात केलेली पापं पुण्य ती तुमच्या पुढल्या जन्मांमध्ये तुमच्या बरोबर येतात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जन्म मिळतो, म्हणजे तुमची योनी मिळते. ओके, मग त्या तुमच्या जन्मानुसार तुम्ही मग काय कुठला प्राणी असो, पक्षी असो, माणूस असो, मग सगळ्यात सर्वश्रेष्ठ योनी म्हणजे मनुष्य जन्म आहे. हे वगैरे ह्या ज्या फिलॉसॉफी आहे ते ब्राह्मणिझमच्या फिलॉसॉफी आहेत. म्हणजे याच्यामध्ये रिबर्थ वरती जास्त विश्वास ठेवला जातो आणि त्याच्याबरोबर तुमच्या कर्मांच्या वरती जास्त विश्वास ठेवला जातो. ओके, इथं मात्र बुद्धिझम काय म्हणतो, इट डिनाइज एक्झिस्टन्स ऑफ सोल. ओके, ते सोलचा म्हणजे अस्तित्व, आत्मा, आत्म्याचं अस्तित्व नाकारलं म्हणजे तुमच्या मेल्यानंतर तुमच्याकडे काही राहणार नाही. यू विल बी व्हॅनिस्ड इन नेचर. आणि याच्यामुळे काय होईल की त्या आत्म्यानं कुठेतरी रिबर्थ घेण्यासाठी जागा शोधावी, ही वेळच येणार नाही. म्हणून इट डिनाइज एक्झिस्टन्स ऑफ सोल. मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जर एकटे आहात, जर तुमचा आत्मा जर नाहीये, म्हणजे तुमचे जर काही हे नाहीये, तर तुम्हाला एकट्याला कुठंतरी या सगळ्या सायकल हा प्रश्नच येत नाही, रिबर्थचा सायकलचा प्रश्न येत नाही. मग यातनं तुम्हाला फक्त डायरेक्ट एक्झिट करायचं आहे. त्यांचं बघा, ऍक्सेप्ट थेअरी ऑफ कर्मा आणि रिबर्थ. आता याच्यामध्ये काय आहे की रिबर्थ जर होतोय, म्हणजे आपल्या ब्राह्मणिझम मध्ये जसं सांगितलेलं होतं, तुमचा रिबर्थ होणार आहे. ओके, तर तो रिबर्थ आणि कर्मा या दोन्ही गोष्टी तुमच्या नेक्स्ट आयुष्यामध्ये तुम्हाला हेल्पफुल ठरतील. हे आहे अशी फिलॉसॉफी बुद्धिझमने घेतली, पण दे डिनाइज एक्झिस्टन्स ऑफ सोल. हे थोडं घ्या, कारण ब्राह्मणिझम मध्ये ते काय म्हणतायत की तुमचं रिबर्थ आणि कर्मा जे आहे ना, ते तुमची राहिलेली रिमेनिंग एंटिटी तुमच्या मृत्यूनंतरची असणार आहे, ती आत्मा असणार आहे. ओके, तो आत्मा जर नाहीसा झाला, म्हणजे आत्मा दुसऱ्या रिबर्थ मध्ये गेला की तुमचा पुनर्जन्म झाला, हे तुमचं ते ब्राह्मणिझम मानतं. पण बुद्धिझम काय म्हणतं की एक्झिस्टन्स ऑफ सोल, आणि सोल एक्झिस्टन्स मध्ये नसल्यामुळं तुमचं जे पूर्ण अस्तित्व आहे, ते अस्तित्व म्हणजे तुम्ही केलेल्या कामांवरती असणार आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या तुमच्या एकूण तुम्ही केलेल्या भक्तीवरती असणार. भक्तीवरती असणार म्हणजे तुम्ही स्वतःच्या अपलिफ्टमेंटसाठी केलेलं मेडिटेशन असणार. म्हणजे तुमचे ओव्हरऑल बुद्धिझम तुम्हाला मेडिटेशन करायला थोडंसं प्रमोट करतं आणि तुमच्या होल आत्म्याच्या ऐवजी तुमच्या होल शरीराचं ते अस्तित्व मान्य करतात. ओके, नुसत्या आत्म्याऐवजी ते पूर्ण शरीराला महत्व देतात. ओके, म्हणून जर तुम्ही जैनिझम मध्ये पण पाहिलं तर जैनिझम मध्ये ऍक्च्युली ते पिनान्स म्हणजे ऑस्टेरिटी मेजर्स आणि पिनान्स म्हणजे काय की एक्स्ट्रीम तुम्ही मेडिटेशन प्रकार करायचा. मग तुम्ही त्यातलं ते संतारा ही सिस्टीम, ऍक्च्युली आता तुम्ही मागल्या 2 वर्षात जर पेपर वाचत असाल, करंटच्या ह्याच्यामध्ये असाल, टच मध्ये असाल, तर संतारा म्हणून एक जैनिझम मधला एक प्रकार तुमच्या चर्चेत आलेला असेल किंवा तुमच्या वाचनात आलेला असेल, की त्याच्यामध्ये काय होतं की जो कोणी निर्वाण प्राप्त करायचा प्रयत्न करतो, मोक्ष प्राप्त करायचा प्रयत्न करतो, त्या माणसानं शेवटच्या म्हणजे त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये अन्न पाण्याचा त्याग करायचा आणि कंटिन्युअस मेडिटेशन स्टेजमध्ये जायचं. गुजरातमध्ये अशी केस एक समोर आली होती, एका आजीबाईंना संतारा जबरदस्तीनं करायला लावलेलं होतं. त्यामुळे ती केस सुप्रीम कोर्टामध्ये ह्युमन राईट्स आर्टिकल 14च्या अंडर ती ऍक्च्युली समोर आली. आर्टिकल 14 आणि आर्टिकल 21 या 2 आर्टिकल्सच्या अनुषंगाने ती केस समोर आली होती की संतारा हे ऍक्च्युली रिलिजियस फिलॉसॉफीला मान्यता देत जरी असलं तरी फोर्स संताराला किंवा संतारा जरी आत्महत्या करण्यासारखा प्रकार आपण गृहीत धरू शकतो की नाही. ओके, हे जैनिझमचं झालं. ओके, त्याच्यामध्ये ते सोलचा एक्झिस्टन्स मान्य करतात. ओके, आता इथं कसं आहे की तुमच्या बॉडीली एक्झिस्टन्सचं जास्त महत्व आहे. बॉडी एक्झिस्टन्सचं, सोलच्या महत्व एक्झिस्टन्स पेक्षा बॉडीली एक्झिस्टन्सचं. ओके, त्यामुळे आता पुढे गेल्यानंतर दुसरा मुद्दा आहे की नॉट रिकॉग्नाइज एक्झिस्टन्स ऑफ अ गॉड. आता थोडंसं ब्राह्मणिझम मधल्या काही गोष्टींचा विचार करता मी तुम्हाला अर्ली वेदिक पिरियड मध्ये काही महत्वाचे गॉड्स होते म्हणून सांगितलं होतं आणि लॅटर वेदिक पिरियड मध्ये ते गॉड्स चेंज होऊन पुशाना आणि लोकल ज्या डायटीज होत्या त्या एकत्र येऊन नवीन गॉड्स तयार झाले आणि त्यात ब्रह्मा विष्णू वगैरे समोर जास्त मेजरली यायला लागलेले दिसतात, असं मी तुम्हाला मागल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. पण इथं काय आहे की नॉट रिकॉग्नाइज एक्झिस्टन्स ऑफ अ गॉड असं म्हणतात. म्हणजे नॉट रिकॉग्नाइज याचा अर्थ काय की ते फक्त बुद्धाला मानतात. ओके, बुद्धाच्या वरती कोणीतरी गॉड आहे किंवा बुद्धाला ज्ञान देणारा, एनलाइटन करणारा किंवा ती निर्वाणाची तुमची तजवीज करणारा एखादी कुठली तरी अननोन एंटिटी आहे असा ते विचार करत नाही. तुम्ही ते मेडिटेशन करा, तुम्ही तुमच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी त्याच्यासाठी प्रयत्न करा, तुमची एनलाइटनमेंट होईल, त्या मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्हाला निर्वाणा प्राप्त होईल, असा याच्या मागचा सिंपल अर्थ आहे. आणि हे जर करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे की
काही वेज दिलेले आहेत, त्या वेजच्या साह्यानं तुम्हाला पुढे जायचं आहे. मग आता याच्यामध्ये डॉक्ट्रिन मधले 3 मेजर कंपोनंट कोणते आहेत? द वर्ल्ड इज फुल ऑफ सॉरो, द वर्ल्ड इज नॉट इटर्नल बट ट्रान्झिएंट, आणि द वर्ल्ड इज सोललेस. ओके, 3 घटक आहेत. जो आपण एक पहिला बघितला, जो वर्ल्ड इज सोललेस, दुसरा वर्ल्ड इज नॉट इटर्नल बट ट्रान्झिएंट, आणि द वर्ल्ड इज फुल ऑफ सॉरो. ऍक्च्युली जर बुद्धांची जर कथा तुम्ही वाचली असेल तर गौतम बुद्धाने म्हणजे सिद्धार्थाने त्यांच्या राजवाड्यातून ते एक राजाचा पुत्र होता, आणि ज्यावेळी रस्त्यावरून जात होते त्यावेळी त्यांना एक कुणीतरी महारोगी दिसला, आणि त्या महारोगाचं दुःख पाहून त्यांना दुःख म्हणजे काय असतं, आयुष्यभर कधीच दुःख न पाहिलेल्या माणसाला पहिल्यांदा ज्यावेळी ते कळलं, त्यावेळी दुःख म्हणजे काय होतं याच्या शोधात त्यांनी पॅलेस सोडलं. ही एक कथा आहे त्यांच्या मागची. ओके, तर त्या कथेमागे त्यांनी मग शोधार्थ काय केलं की त्यांनी त्या दुःखाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. ह्या दुःखाचा शोध घेताना त्यांना काय सापडलं, तर त्यांचं ज्यावेळी एनलाइटनमेंट झालं बोधिवृक्षाखाली, गयामधल्या बोधिवृक्षाखाली, त्यावेळी त्यांना 4 नोबल ट्रूथ सापडल्या. त्या खाली लिहिल्या. कोणत्या? की देअर इज अ एक्झिस्टन्स ऑफ अ सॉरो. ओके, म्हणजेच द वर्ल्ड इज अ फुल ऑफ सॉरो. आणि त्या सॉरो माग किंवा त्या दुःखामाग एक दुःखाचं कारण आहे. हे दुःखाचं कारण म्हणजे काय? तुमची ग्रीड, तुमची लालच, हे म्हणजे तुमच्या दुःखाचं कारण आहे. मग याच्यासाठी तुम्हाला हे दुःख नाहीसं करावं लागेल. तुम्हाला जर या वर्ल्ड मध्ये निर्वाणा प्राप्त करायचा असेल तर हे तुम्हाला एंड ऑफ सॉरो करावं लागेल. हे एंड ऑफ सॉरो करण्यासाठी ते काय म्हणतात की मेथड ऑफ एंडिंग सॉरोज ह्या अष्टांगिका मार्गामधनं तुम्हाला त्याचं हे करता येतं, एंडिंग दुःखाचं निवारण करता येतं. ओके, त्याला दुःख निवारण म्हणतात. तर 4 नोबल ट्रूथ्स, ओके, सॉरो, रिझन ऑफ सॉरो, एंड ऑफ सॉरो आणि मेथड ऑफ एंडिंग सॉरो, हे 4 नोबल ट्रूथ्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये 3 कंपोनंट्स जे सांगितलेले होते मेजर कंपोनंट्स डॉक्ट्रिन मधले, द वर्ल्ड इज फुल ऑफ सॉरो, द वर्ल्ड इज नॉट इटर्नल बट ट्रान्झिएंट, आणि द वर्ल्ड इज सोललेस. सोललेसचा अर्थ सांगितला, द वर्ल्ड इज नॉट इटर्नल बट ट्रान्झिएंट. म्हणजे काय की प्रॅक्टिकल जगणं थोडक्यात. म्हणजे काहीतरी एंटिटी आहे, अननोन एंटिटी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीच्या पॅलिओलिथिक किंवा हरप्पन सिव्हिलायझेशनच्या काळामध्ये आपण कुणाला पुजायचो, तर जे निसर्गातल्या ज्या हे आहेत, म्हणजे पॉवरफुल एंटिटीज आहेत, अग्नी असेल, वारा असेल, की जे ह्युमन बिईंगच्या पॉवरच्या पलीकडे आहेत कंट्रोल करणं, या एंटिटीजना आपण पुजायचो. आणि ह्या एंटिटीज म्हणजे अननोन टू अस. ओके, ते का घडतं, कसं घडतं, त्या काळात तर कुणाला माहित नव्हतं. मान्सून या प्रकाराची सुरुवात, म्हणजे मान्सून हा प्रकार होतो कसा, दरवर्षी पाऊस पडतो कसा, किंवा दरवर्षी पडणाऱ्या पावसाला एक काहीतरी सिझनॅलिटी आहे, याचं ज्ञान ऍक्च्युली ह्युमन बिईंगला किंवा इंडियन सबकॉन्टिनेंट मधल्या माणसाला साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात आले, खरं सांगायचं म्हणजे. मग याचा अर्थ थोडासा, ज्यावेळी आपण हरप्पन सिव्हिलायझेशनचा विचार करतो किंवा वैदिक सिव्हिलायझेशनचा विचार करतो, मोस्ट ऑफ द एंटिटीज वेअर सिम्बॉल्स ऑफ नेचर पॉवर. म्हणजे वरुणा म्हणलं की कुठंतरी पाण्याची देवता, अग्नी म्हणलं की आगीची देवता, इंद्र जर म्हणलं तर कुठला तरी याचा म्हणजे किल्ल्यांचा संरक्षक किंवा पावसाची देवता. अशा प्रकारे हे ज्या नेचरमध्ये असणाऱ्या पॉवरफुल ह्या होत्या, घटना होत्या, त्या घटनांच्या ठिकाणी ऍक्च्युली देवत्व पाहिलं जात होतं. मग द वर्ल्ड इज नॉट इटर्नल बट ट्रान्झिएंट, याचा अर्थ काय की हे काहीतरी ह्युमन बिईंगच्या अस्तित्वाच्या पलीकडलं आहे किंवा हाताच्या पलीकडलं आहे असं न मानता, हे थोडस आपण त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो, आणि या बेसिसवरती आपल्याला काहीतरी अननोन असणाऱ्या गोष्टी आपल्याला नोन होऊ शकतात. याला द वर्ल्ड इज नॉट इटर्नल बट ट्रान्झिएंट म्हणतात. ओके, ध्यानात येते? काही अडचण? ठीक आहे. त्याच्या पुढं त्रिरत्नास सांगितलेले आहेत. आता हे त्रिरत्न म्हणजे काय आहे? त्रिरत्नामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ आहेत. या गोष्टी तिन्ही मी मागल्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. संघा म्हणजे ह्या बुद्धिस्ट मॉंक्स जे होते, त्या मॉंक्सचं राहण्याचं ठिकाण किंवा एकत्र असण्याची एक ऑर्गनायझेशनल एंटिटी होती. धम्मा हे बुद्धांनी सांगितलेल्या एकूण जे फिलॉसॉफिकल थिंग्स होत्या ते लिहून ठेवलेले ग्रंथ होते, त्याचं एकत्र कंपायलेशन लिटरेचर, दॅट इज कॉल्ड एज धम्मा. म्हणजे डॉक्ट्रिन जे आपण पाहतो, तत्व जे आपण पाहतो. बुद्धा इज द सोल पायोनियर ऑफ दॅट बुद्धिझम, हु वॉज प्रेज किंवा वर्शिप फॉर निर्वाणा. लक्षात येते का? म्हणजे गॉडला वर्शिप करण्याऐवजी बुद्धाची वर्शिप केली जायची. ओके, आता मी काही खाली तुम्हाला 6 गोष्टी दिलेल्या आहेत. ह्या 6 गोष्टी म्हणजे काय? 5 ग्रेट इव्हेंट्स, बुद्धाज लाईफ अँड सिम्बॉल्स. आता ह्या काय आहेत सांगतो.
जनरली याच्यावरती युपीएससीनं प्रश्न विचारलेलेच आहेत. एमपीएससीनं एकदा फक्त जाता जाता याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. ओके, सो ह्या ज्या गोष्टी आहेत, बुद्धाचं साधारणतः याच्या आधी आपण एक थोडी गोष्ट करू की टाईप ऑफ बुद्धिझम बघू, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट जास्त सोपी जाईल. टाइप्स ऑफ बुद्धिझम. टाइप्स ऑफ बुद्धिझम मध्ये हिनयाना, महायाना ह्या मेजर हे आहेत. पहिली आहे हिनयाना आणि दुसरी आहे महायाना. आता हिनयान आणि महायान यामधला फरक काय आहे? थोडंसं टेबल फॉर्मॅट मध्ये दिलं असतं तर जास्त तुम्हाला अंडरस्टँडिंग झालं असतं, बट ते थोडंसं जमलं नाही. पण मी एक्सप्लेन करतो. लिसन केअरफुली. हिनयानामध्ये काय आहे लक्षात घ्या. बुद्ध आणि बुद्धाच्या नंतर जे वेगवेगळे टीचर्स झाले आणि या टीचर्सच्या माध्यमातून किंवा या फिलॉसॉफीज रिटर्न झाल्या बुद्धिझमच्या. ओके, त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ टीचर्स होते त्यांनी या बुद्धिझमला किंवा बुद्धिस्ट फिलॉसॉफीला, डॉक्ट्रिनला रिफाईन केलं आणि त्याच्याबरोबर जे पॅट्रोनेज दिलेले मोनार्क्स होते किंवा ज्यांनी या बुद्धिझमला आश्रय दिला, त्या आश्रयदात्यांनी वेगवेगळ्या बुद्धिस्ट काउन्सिल भरवल्या. मी जे तुम्हाला बुद्धिस्ट काउन्सिल कोणत्या होत्या त्या पहा म्हणून सांगितलेलं होतं, त्या काउन्सिल्स. त्या काउन्सिल्समध्ये काय झालं की या बुद्धिझमच्या मधले जे काही डॉक्ट्रिन होते ते रिफाईन करण्यात आले आणि लोकांना ऍक्सेप्टेबल किंवा लोकांना थोडंसं फॉलो करण्यासाठी व्यवस्थित एक मार्गदर्शिका थोडक्यात तयार करण्यात आली ह्या चारही बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये. ओके, त्याच्यानंतर ती 5th बुद्धिस्ट काउन्सिल आहे ना, ती अगदी आत्ताच्या काळात म्हणजे आफ्टर 2000 झालेली आहे म्यानमारमध्ये. हा एक थोडासा एक करंटचा भाग आहे आणि नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, फक्त कल्चरल पर्स्पेक्टिव्ह मधनं थोडासा तो महत्वाचा आहे. त्याला सॉफ्ट डिप्लोमसी म्हणतात. ते सॉफ्ट डिप्लोमसीचा तो 5th बुद्धिस्ट काउन्सिलचा प्रकार होता. ओके, सो हिनयाना आणि महायाना. आता बुद्ध आणि त्याच्यानंतर येतात बोधिसत्वाज. म्हणजे काय की जसं आपण विष्णूचे 10 हे मानतो, अवतार मानतो, तसे बुद्धाचे ऍक्च्युली अवतार मानले जातात. ओके, म्हणजे हे अवतार इन द सेन्स काय, ते अवतार मानण्याची प्रथा ऍक्च्युली आहे महायान पंथीयांची. म्हणजे ब्राह्मॅनिझमच्या अगेन्स्ट बुद्धिझम तयार करण्यात आला आणि हा बुद्धिझम ज्यावेळी स्प्रेड झाला त्यावेळी तो अगेन ब्राह्मॅनिझम सारखा बनला. ज्यावेळी तो एक रिजिड धर्म बनत गेला त्यावेळी तो अगेन ब्राह्मॅनिझम सारखा बनला. ओके, मग याची सुरुवात आता काय आहे की टाइप्स ऑफ बुद्धिझम मध्ये मग हे थोडंसं सेग्रिगेशन झालं. सेग्रिगेशन झालं म्हणजे काय झालं, हिनयाना झालं आणि महायाना झालं. हिनयानामध्ये काय आहे, हिनयान म्हणजे ग्रेटर व्हील आणि महायान म्हणजे सॉरी हिनयान म्हणजे लेसर व्हील आणि महायान म्हणजे ग्रेटर व्हील. नावावरूनच त्याचे हे आहेत. तर आता ह्या हिनयानामधले तुम्हाला डॉक्ट्रिन्स बघा किंवा याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघा. बिलिव्ड इन ओरिजिनल टीचिंग ऑफ बुद्धा. ओके, बिलिव्ड इन ओरिजिनल टीचिंग ऑफ बुद्धा. सेकंड, सॉट इंडिव्हिज्युअल सॉल्वेशन थ्रू सेल्फ डिसिप्लिन अँड मेडिटेशन. नॉट बिलीव्ह इन आयडॉल वर्शिप. रिलिजन विदाउट गॉड. कर्मा टेकिंग प्लेस ऑफ गॉड. ओके, आणि मॅन हॅज टू फाइंड हिज ओन सॉल्वेशन. हिस्टोरिसिटी ऑफ बुद्धा आणि लिटरेचर इन पाली. बुद्धा रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल्स. मी मगाशी जे 6 सिम्बॉल्सची जी लिस्ट केली होती ते सिम्बॉल्स म्हणजे बुद्धाचं रिप्रेझेंटेशन होतं. आता थोडंसं पुढे जाऊ. महायाना फक्त आता वाचून ठेवा. महायानामध्ये इट बिलीव्ड इन हेवनलीनेस ऑफ बुद्धा, म्हणजे बुद्धाला इथं देवत्व देण्यात आलं. लक्षात घ्या, ह्युमन बीइंग वॉज वर्शिप्ड ऍज अ गॉड. सल्वेशन थ्रू ग्रेस अँड हेल्प ऑफ बुद्धा अँड बोधिसत्वा. ओके, म्हणजे इथं तुम्हाला बुद्धाची तुमच्या निर्वाणासाठी गरज लागणार आहे. सल्वेशनचा अर्थ मोक्ष. ओके, बिलीव्ह इन आयडॉल वर्शिप. इथं आयडॉल वर्शिपचा उदय झालेला दिसतोय. निर्वाणा इज नॉट निगेटिव्ह सेसेशन ऑफ मिझरी बट पॉझिटिव्ह स्टेट ऑफ ब्लीस. आता इथं थोडंसं हे वाक्य लक्षात ठेवा. मी कंपॅरेटिव्ह स्टडीज तुम्हाला सांगताना त्याचं एक्सप्लेनेशन देतोच. निर्वाणा इज नॉट निगेटिव्ह सेसेशन ऑफ मिझरी बट पॉझिटिव्ह स्टेट ऑफ ब्लीस. ओके, ट्रान्सफर ऑफ मेरिट. ओके, एव्हरीवन कॅन अटेन निर्वाणा. संस्कृत लँग्वेज. बुद्धा वर्शिप्ड इन ह्युमन फॉर्म. ओके, आणि त्याचे 2 फॉर्मॅट होते, माध्यमिका आणि योगचारा, म्हणजे महायान पंथीयांचे, आणि 2 सब टाइप्स पडत होते, माध्यमिका आणि योगचारा. ओके, आता एक्सप्लेन करतो. ज्यावेळी आपण हिनयानाचा विचार करतोय त्यावेळी हिनयानाचा विचार करताना ही गोष्ट लक्षात ठेवा की हिनयान आणि त्यातला असणारा खाली 2 दिलेले आहेत, स्थाविरवादा आणि सर्वस्तीवादा. ह्या 2 सब टाइप्स आहेत.
स्थावीरवादालाच थेरवादा म्हणलं जातं, डॉक्ट्रिन ऑफ एल्डर्स म्हणलं जातं. आणि सर्वस्तीवादा हा थोडासा पाली लिटरेचर, पाली लँग्वेजच्या व्यतिरिक्त संस्कृत लँग्वेजच्या आधारावरती हीनयान पंथीयांचे थोडंसं केलेला प्रसार होता. ओके. आणि त्याच्या खाली दिलेलं आहे की मेंटेन्स एक्झिस्टन्स ऑफ ऑल थिंग्स फिजिकल ऍज वेल ऍज मेंटल. हे सर्वस्तीवादाचं हे होतं, डॉक्ट्रिन होतं. आता या सगळ्याचा अर्थ काय, या दोन्हींच्या मधला फरक काय, हे थोडंसं शांतपणे ऐकून घ्या. ज्यावेळी आपण हिनयानाचा विचार करतो, हिनयानामध्ये गॉडचा एक्झिस्टन्स अजिबात मानत नाहीत. महायानामध्ये गॉडच्या एक्झिस्टन्सच्या ऐवजी बुद्धाला डायरेक्ट गॉड म्हणून जाहीर केलं आणि बुद्धाला गॉड म्हणून हे करायला चालू केलं, पूजायला चालू केलं. त्याच्याबरोबर हिनयानाचा ज्यावेळी विचार करतो, हिनयानामध्ये बुद्धाचे वेगवेगळे सिम्बॉल्स होते. हे सिम्बॉल्स म्हणजे काय, बुद्धाचा जन्म झाला, बर्थ साठीचा सिम्बॉल. ओके. बुद्धानं घर सोडलं त्याच्यासाठीचा सिम्बॉल. बुद्धांना एनलाइटनमेंट झाली किंवा त्यांना दुःखाचं कारण कळलं मेडिटेशनच्या नंतर, त्याचा एक सिम्बॉल. बुद्धांनी ज्यावेळी आपलं पहिलं हे दिलं, प्रवचन दिलं, त्या प्रवचनाचा एक सिम्बॉल. आणि बुद्धांची ज्यावेळी डेथ झाली, त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळेचा एक सिम्बॉल. असे वेगवेगळे सिम्बॉल प्रदर्शित केले जातात. तुम्ही कधी अजंठा किंवा वेरूळ लेण्यांना किंवा कुठल्याही बुद्धिस्ट लेण्यांना जर भेट दिला असाल, किंवा अलीकडल्या काळांमध्ये काही बुद्धिस्ट संकुल तयार झाली रिलिजियस बेस्ड, तिथं जर तुम्ही भेट दिला असेल तर काही विशिष्ट तुम्हाला हे दिसतील, सिम्बॉल्स दिसतील. तुम्हाला व्हील दिसेल, हत्ती दिसेल, लोटस दिसेल. हे जे सिम्बॉल्स आहेत ते सिम्बॉल्स ऍक्च्युली हिनयानामध्ये बुद्धाचे सिम्बॉल्स म्हणून पूजले जायचे. आणि तेच महायानामध्ये काय झालं, महायानापर्यंत किंवा महायाना डॉक्ट्रिन किंवा महायाना टाइप ऑफ बुद्धिझम ज्यावेळी राईज झाला, तोपर्यंत ऍक्च्युली मोरियन एम्पायर थोडं डिक्लाइनला लागलेलं होतं. आणि मोरियन एम्पायर नंतर त्याच्या इनस्टॅबिलिटी ऑफ पॉलिटिकल सिस्टीम, म्हणजे पॉलिटिकल सिस्टीम त्यावेळी स्थिर नव्हती. आणि त्यावेळी इन्व्हेजन्स ऑफ शकाज, कुशानाज, पार्थियन्स, सिंथियन्स यांचं झालं. ओके. सिंथियन्स म्हणतोय मी, सिंधियन्स नाही म्हणत. सिंधियन्स हा प्रांत आहे आणि सिंथियन्स हे साधारणतः सेंट्रल एशियन मधनं आलेले ट्राईब्स आहेत. ओके. सुरुवातीला सिंथियन्स, त्याच्यानंतर पर्थियन्स, शकाज, कुशानाज असे त्यांच्या एंट्र्या झाल्या होत्या. या लोकांनी काय केलं की हे थोडेसे पॅस्टोरलिस्ट आणि त्याच्याबरोबर टोळ्या होत्या की जे थोड्याशा लाईव्हलीहूड साठी भटकत होत्या. त्यांनी त्यांच्या घोड्यांच्या साह्यानं तिथं इंडियन सबकंटिनेंटमध्ये स्वतःचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. मौर्यांचं राज्य डिक्लाइन झालं. त्याच्यानंतर शुंगाज, कनवाज आणि राष्ट्रकूटाज आले. राष्ट्रकूटाने आपली राजधानी गोदावरीच्या पैठण तीरावरती स्थापन केली आणि साधारणतः मोस्ट ऑफ दी दक्षिण भारत आणि माळवा प्लॅटू, माळवा रिजन आणि साधारणतः नागपूर प्लॅटू याच्यापर्यंत थोडासा आपला विस्तार त्यांनी केला होता. म्हणजे आंध्रा, कर्नाटका, महाराष्ट्राचा मोस्ट ऑफ दी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा, सदर्न मध्य प्रदेशचा भाग एवढा राष्ट्रकूटांच्या अंडर होता. मग या काळामध्ये मौर्यांच्या नंतर नॉर्दर्न स्टेटची काय स्थिती होती किंवा नॉर्दर्न प्लेनची काय स्थिती होती, तर छोटी छोटी राज्य होती. एक मोठं राज्य पुन्हा निर्माण झालं गुप्तांच्या काळात. ओके. आता ह्या गुप्तांच्या काळापर्यंत बुद्धिझम आणि गुप्ता याच्यामध्ये साधारणतः वर्ष राहतात 600. ओके. बुद्धिझम आणि गुप्तांच्या काळांमध्ये, म्हणजे बुद्धिझमचा उदय जर आपण बुद्धांच्या काळात 500व्या ख्रिस्त जन्मापूर्वी 500 ते 400च्या दशकात जर म्हणलं, तर गुप्तांचा उदय हा 3ऱ्या दशकात आहे, ख्रिस्त जन्मानंतरचा. हे मधले 500-600 दशकांमध्ये या बुद्धिझम मध्ये चेंजेस होत गेले. ते हिनयानाकडून महायानाकडे गेले. आता हे हिनयानाकडून महायानाकडे जाताना मेजर कोण होतं यांना हेल्प करणारं, तर हे जे नवीन नवीन छोटी छोटी राज्य झाली होती, या राज्यांना जे ऑथेंटिकेशन पाहिजे होतं आणि त्यांनी जे हे मॉन्क्सना आणि ब्राह्मनिस्टिक काय म्हणतात प्राइसना जो आश्रय दिला, याच्यातून वेगवेगळ्या एंटिटीज किंवा वेगवेगळ्या सेक्ट्स तयार झाले. आता हे सेक्ट्स म्हणजे असतात पंथ. या पंथांमध्ये आणि रिलिजन मध्ये फरक काय, रिलिजन इज अ लार्जर एंटिटी आणि सेक्ट हे म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे असतात. फक्त त्यांच्या फिलॉसॉफीज एक मेजर कॉमन फिलॉसॉफी वगळता बाकीच्या मध्ये थोडे थोडे चेंजेस करून त्यांना सूट होतील त्या पद्धतीने त्यांनी त्या करून घेतलेल्या असतात. ओके. म्हणजे हे टाइप ऑफ बुद्धिझम म्हणजे दीज आर सेक्ट्स विदिन बुद्धिझम असतात. दीज आर सेक्ट्स, पंथ आपण त्याला म्हणतो. आता जर तुम्ही ते ऐकलं असाल तर निरंकारी पंथ किंवा असे जे पंथ आहेत, हे पंथ म्हणजे सिखिझमच्या अंडर असणारे वेगवेगळे छोट्या छोट्या म्हणजे वे ऑफ लिव्हिंग साठी थोडं एक गाईडलाईन्स तयार करून त्याच्या पद्धतीने जाणारे हे पंथ असतात. ओके. पंथाच्या बाबतीत हे माहिती असू द्या. ज्यांनी सोशिओलॉजी वाचलेलं आहे ते जास्त अंडरस्टँड याला करू शकतात किंवा त्यांना याच्याबाबत जास्त माहिती आहेच.
ओके. तर ह्या हिनयानापासून महायानाकडे जाताना ऍक्च्युली प्रॉस्परिटी जी होती आणि पॅट्रोनेज बाय किंगडम्स किंवा मोनार्क्स जे होतं ते जास्त कारणीभूत ठरलं. झालं काय, मधल्या काळांमध्ये किंवा साधारणतः या राजकीय अपहिवेल्समध्ये किंवा थोडंसं स्ट्रॉंग स्टेट नसताना प्रत्येक राज्यानं वेगवेगळ्या प्राइस कडून किंवा वेगवेगळ्या मॉन्स्ट्रीज कडून स्वतःला एक ऑथेंटिकेशन घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना पॅट्रोनेज केल्यामुळे त्यांना मग जमिनी देणं, टॅक्सलेस जमिनी असणं, मग त्या टॅक्सलेस जमिनीतून त्याबरोबर त्यांना दान धर्म करणं, या सगळ्या गोष्टींच्यामुळं ह्या वेल्थकडे थोडंसं वेल्थ अक्युम्युलेशन व्हायला लागलं. आणि ह्या वेल्थ अक्युम्युलेशन बरोबर प्रॉब्लेम काय झाला की संघाची जर सिस्टीम बघितली आपण, जे 3 सिस्टीम बघितल्या होत्या बुद्धिझम मधल्या, त्यातले संघ जे होते त्या संघांमध्ये वुमन ऍज वेल ऍज मेल ऍज वेल ऍज वुमन या दोघांनाही एंट्री होती. मग हळूहळू व्हायला कसं लागलं की जनरली ब्राह्मणिझम मध्ये जो संन्यास आश्रम, आपण जे 4 आश्रम म्हणतो, ते 4 आश्रमातला शेवटचा आश्रम असतो संन्यास आश्रम. ओके. आणि संघामध्ये हे संन्यासत्व सुरुवातीपासून चालू होतं. तुम्ही जर संघाला फॉलो केलं, बुद्धाला धम्माला फॉलो केलं, तुम्हाला जर निर्वाणा प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला संन्यासी सुरुवातीपासूनच बनावं लागेल. आणि ब्राह्मणिझम मध्ये संन्यासी कसं असतं की तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्या की मग तुम्ही काही काळ कुटुंबाबरोबर घालवायचं आणि कुटुंबाबरोबर घालवल्यानंतर मग तुम्ही संन्यासाला निघून जायचं, मग जंगलात वगैरे राहायचं आणि तिथं तुमच्या मृत्यूची वाट पाहत राहायचं. इथं काय होतं की तुम्हाला मृत्यूची वाट पाहायची नाही, पण निर्वाणा प्राप्त करायचा आहे. आणि हा निर्वाणा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सॉलिट्यूड मध्ये राहायचं आहे, म्हणजे तुम्हाला एका बाजूला राहायचं आहे, लोकांच्यापासून लांब राहायचं आहे. आणि हे लांब राहत असताना तुम्हाला संघ मदत करणार आहे. मग आता तिथं काय करायचं आहे की तुम्हाला वर्शिप ऑफ बुद्धा करायचे आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. हे थोडीशी एक लाईन ऑफ ऍक्शन झाली. आता या लाईन ऑफ ऍक्शन नंतर काय होणार की तुम्ही ज्यावेळी मेडिटेशन करणार त्यावेळी तुमच्या संन्यासत्वामध्ये कसं होते की तुमच्या ज्या काय म्हणतात भौतिक ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या तोपर्यंत त्या वयापर्यंत निघून गेल्यात असं ब्राह्मणिझम मध्ये समजलं जातं. पण बुद्धिझम मध्ये तुम्ही तरुण वयात जर मॉन्क बनत असाल आणि संघांमध्ये एकत्र जर मेल आणि वुमेन राहतात तर त्याच्यामुळे थोडंसं असं व्हायला लागलं की या ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरच डिग्रेडेशन व्हायला लागलं. मग याच्यामुळे काय व्हायला लागलं की मॉन्क्सना स्वतःला वेल्थ अक्युम्युलेशनचं काही ठिकाणी वेळ लागलं. मग त्याच्यामुळे मग मॉन्क्सच्या नावानं भरपूर साऱ्या शेत जमिनी यायला लागल्या, म्हणजे दानात यायला लागल्या. अक्युम्युलेशन वाढलं आणि याच्यामुळं ओव्हरऑल जे बुद्धाचं जे मेन डॉक्ट्रिन होतं त्यालाच कुठंतरी त्याला एक धक्का बसला. मेन डॉक्ट्रिन काय होतं की तुम्ही तुमची ग्रीड सोडा, तुम्ही तुमची भूक सोडा. भूक सोडा म्हणजे तुम्ही तुमची लालच सोडा. लालच सोडल्यानंतरच तुम्हाला कुठंतरी दुःखाचं निवारण होणार आहे. कारण तुमच्या ग्रीड वाढत राहतात आणि त्या ग्रीड पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही धावपळ करत राहता आणि त्याच्यामुळे तुमचं ते जर सक्सेसफुली नाही झालं ग्रीड कंप्लीट तर तुम्ही सॉरो स्टेटमध्ये जाता, दुःखामध्ये जाता. आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला दुःख होतं आणि दुःखामुळे तुमचं आयुष्य हे निर्वाणाकडे जात नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी सुरुवात सांगितली होती की ग्रीड कमी करा. मग ह्या ग्रीड कमी करा फॉलो करणारे हिनयाना आणि ग्रीडी किंवा असा एक सेक्ट तयार झाला तो महायाना. ओके. सो आता या गोष्टींचा विचार करता हिनयानामध्ये जे सांगितलेल्या बेसिक गोष्टी म्हणजे बुद्धाला पूजलं जात होतं, कोणत्याही प्रकारची आयडॉल वर्शिप नव्हती. कारण सुरुवातीचा बुद्ध जो होता तो साधारणतः सिम्बॉल्सच्या माध्यमातून हे केला जात होता. आणि हळूहळू जसं जसं बुद्धिझम स्प्रेड होत गेलं, हळूहळू जसं जसं बुद्धिझम रेजिड होत गेलं आणि हळूहळू जसं जसं या मगाशी सांगितलेल्या ग्रीक इन्व्हेडर्स, शकाज, कुशानाज, पार्थियन्स, सिंथियन्स ह्या इन्व्हेडर्सची कॉन्टॅक्ट आला तसं तसं आयडॉल वर्शिप वाढत निघालेली दिसते. कारण या काळांमध्ये नवीन गंधारा गंधारा शैली उदयास आलेली दिसते. ही गंधारा शैली ऍक्च्युली रिलेटेड विथ द स्कल्पचर्स म्हणजे पुतळे बनवण्याशी संबंधित आहे. याचं मेन जे ट्रायड्स आहेत किंवा मेन जे फीचर्स आहेत गंधारा शैलीचे ते हेलिनिस्टिक आणि ग्रीक ह्या दोन स्कल्पचर्सच्या मेथड्स मधनं आलेला आहे आणि त्याच्यामधनं सुरुवात झाली होती ती गंधारा शैलीची. आता गांधारा पुन्हा एकदा जर महाजनपदाचा मगाचा 8व्या स्लाइडवरचा जर तुम्ही मॅप बघितला 9व्या स्लाइडवरचा तर तिथं तुम्हाला गंधारा दिसतंय ते आत्ताचं पेशावर आणि
त्या तक्षशिला या भागात गंधार होतं. ओके, म्हणजे सुरुवातीला शकाज कुशानाज आले, हे ग्रीक्स आले, यांचा तिथला गंधार आणि तिथल्या लोकल एरियामधल्या लोकांशी कॉन्टॅक्ट आला. तिथं ऑलरेडी कारागीर होते, कारण दॅट वॉज अ पार्ट ऑफ मोरियन एम्पायर. ओके, आणि त्या तिथं प्रोव्हिन्स पण होता, आणि या प्रोव्हिन्सेस मधनं साधारणतः या नवीन गांधारा स्टाईलचा उदय झाला. या गांधारा स्टाईलचाच उपयोग ऍक्च्युली महायान आणि आयडॉल वर्शिप मध्ये केला. लक्षात येते का बघा, बुद्धाला बुद्ध म्हणून न पूजता किंवा कुठल्या तरी सिम्बॉलला न पूजता त्याच्याऐवजी डायरेक्ट बुद्धांच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. आणि आता ह्या सुरुवातीला ज्या मूर्ती तयार करण्यात आलेल्या होत्या त्या मूर्तींमध्ये थोडा फरक आहे. त्याच्यामध्ये येते एक मथुरा शैली आणि एक येथे गंधारा शैली. आता ह्या गंधारा शैली आणि मथुरा शैलीमध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होता ग्रीन आणि हेलिनिस्टिक शैलीचा. या दोन्ही ग्रीक आणि हेलिनिस्टिक शैली. ग्रीक आणि हेलिनिस्टिक शैलीमध्ये काय आहे, तुम्ही साधारणतः जर आत्ताच्या जरी बुद्धाच्या मूर्ती बघितल्या तर बुद्धाचे केस कर्ली दाखवले जातात. ओके, बुद्धा मेडिटेशन स्टेटमध्ये असताना त्याचा तुम्ही कुठे एखादा फोटो पाहिलात किंवा आता जरी तुम्ही गुगल सर्च केलात तर तुम्हाला हे दिसून येईल की बुद्धाच्या चेहरेपट्टी थोडीशी अशी लांब आहे, गोल नाही. ओके, नाक धारदार दिसतंय, कान मोठे दिसतात, आणि त्याच्यानंतर त्याची जे एकूण बॉडी आहे ती मस्क्युलाइन बॉडी दिसते. ओके, आणि त्याच्याबरोबर त्याच्यावरची जी ड्रेफरी आहे त्याच्यामध्ये नाजूक कलाकुसर असल्यासारखी दिसते. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स ऍक्च्युली ग्रीक आणि हेलिनिस्टिक मधून आलेल्या होत्या. रोमन एम्पायर जे होतं त्या रोमन एम्पायर मधली जी शहरं होती तिथं ऍक्च्युली ह्या स्कल्पचर्स तयार करण्याची पद्धत होती, आणि त्याचे काही ट्रायड्स या गंधारा शैलीमध्ये शकाज कुशाना आणि ग्रीकांच्या बरोबर आलेले होते. आणि हेच पुढं ऍक्च्युली महायान पंथीयांना त्याच्या स्प्रेडसाठी उपयोग झाला. कारण जनरली जर तुम्ही ह्युमन सायकोलॉजी जर पाहिलात तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची जर वर्शिप करायची असेल तर समोर तुमच्या काहीतरी असेल तर तुमची श्रद्धा आणि तुमचं जे एकवटणारं कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त तुम्हाला जाणवेल. हे थोडंसं एक ह्युमन सायकोलॉजीचा भाग आहे, आणि त्याचाच उपयोग महायान पंथीयांनी बुद्धिझमच्या स्प्रेडसाठी आयडॉल वर्शिपच्या माध्यमातून केलेला दिसतो. ओके, आता यातल्या गोष्टी कुठल्या राहिल्या की रिलिजन विदाउट गॉड आणि कर्मा टेकिंग प्लेस ऑफ अ गॉड. म्हणजे काय की तुम्ही कर्म करत राहणं हे हिनयानामध्ये जास्त महत्वाचं मानलं गेलं, आणि या कर्माच्या बेसवरती तुमचं निर्वाणा होणार आहे. इथं गॉडला कोणतंही एक्झिस्टन्स नाहीये. तिथं डायरेक्ट त्यांनी बुद्धाला गॉड म्हणून जाहीर केलं. मोस्ट ऑफ द हिनयाना मधलं जे काही लिटरेचर आहे ते पाली भाषेत लिहिलेलं आहे, महायानामध्ये ते संस्कृत भाषेत लिहिलेलं आहे. म्हणजे एका अर्थी महायान पंथ हा संस्कृतायझेशन ऑफ बुद्धिझम म्हणू शकतो. संस्कृतायझेशन इज अ सोशियोलॉजिकल टर्म विच इज रिलेटेड विथ द ब्राह्मणिझम. ओके, थोडस मी हे पॅरलली का सांगतोय, थोडा याचा तुम्हाला ह्याच्यामध्ये फायदा होईल. ज्यावेळी तुम्ही प्रश्न टॅकल करता त्यावेळी तुम्हाला निश्चित फायदा होईल. ओके, आता याच्यामध्ये खाली जे दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत टाइप्स ऑफ बुद्धिझम मध्ये हिनयानामधले दोन, स्थाविरवादा आणि सर्वस्तीवादा. आता ह्या स्थाविरवादा म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ एल्डर्स. बुद्धिझम मधले जे ओल्ड मॉंक्स होते त्या ओल्ड मॉंक्सनी तयार केलेल्या ज्या काही गाईडलाईन्स होत्या त्या एकत्र करून त्याच्या साह्यानं त्यांना फॉलो करणारे म्हणजे थेरवादीन्स होते. थेरवादीन्स, ओके, म्हणजे थेरवादाला फॉलो करणारे. आणि सर्वस्तीवादा म्हणजे काय होतं की त्याच पाली लिटरेचरच्या जागी पालीमधल्या लिटरेचरच्या जागी संस्कृतमध्ये त्यांनी लिटरेचर तयार केलेलं होतं, आणि त्याच्याबरोबर ते मेंटेन्स एक्झिस्टन्स ऑफ ऑल थिंग्स फिजिकल ऍज वेल एज मेंटल. म्हणजे जनरली जो एक सगुण आणि निर्गुण प्रकार असतो या दोन्हींचं एक्झिस्टन्स मानण्याचा हा प्रकार आहे. सगुण म्हणजे गुणांसहित असणारा आणि निर्गुण म्हणजे कुठल्याही ऍट्रिब्यूट्स नसणारा. इंग्लिशमध्ये त्याला गुणांना ऍट्रिब्यूट्स म्हणतात. ऍट्रिब्यूट्स म्हणजे काय, साधारणतः आयडॉल वर्शिपशी हे रिलेटेड करता येईल. शीख हा धर्म जर बघितला किंवा इस्लामिक धर्म जर बघितला दॅट वेअर पार्ट ऑफ अ निर्गुण धर्म किंवा निर्गुण रिलिजन. ओके, निर्गुण म्हणजे काय की तुम्हाला तिथं काही गरज लागत नाही की कुठल्या तरी एखाद्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आणि सगुण म्हणजे काय की तुम्ही जे आयडॉल वर्शिप करता इट इज अ सगुण की ज्याच्यामध्ये फीचर्स आहेत. मग तुम्हाला विष्णू जर म्हटला तर विष्णू एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात येईल. जर तुम्ही शिव म्हणला, शंकर म्हटला तर तुम्हाला तो एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तयार होईल. कृष्णा जर म्हणला तर त्याच्या डोक्यावर तुम्हाला मोरपीस दिसेल. ओके, हे जे आहे इट इज कॉल्ड ॲज अ सगुण. म्हणजे तुम्ही मोरपिसाचं जर तुम्ही हे करत असाल, पूजन करत असाल तर तुम्ही कृष्णाला पूजताय. जर तुम्ही लिंगाचं पूजन करत असाल तर तुम्ही शिवाला पूजताय. जर तुम्ही सुदर्शन चक्र, कमळ या गोष्टींचा विचार जर करत आहात तर तुम्ही विष्णूला पूजताय. इट इज अ फॉर्मॅट ऑफ अ सगुण. ओके, सगुण आणि निर्गुण हे
भागवतिझमचे ऍक्च्युली पार्ट. ओके, भागवतिझमचे. पण साधारणतः वेदिक लिटरेचर मध्ये जर बघितलं तर मी मल्टिपल फिलॉसॉफी जे म्हटलं ते सगुण आणि निर्गुण हा वाद फार पूर्वीपासून एन्शियंट मध्ये चालू आहे. हा अक्षर म्हणजे अगदी वेदिक पिरियड पासून चालू आहे. मग याचं मेंटेन्स एक्झिस्टन्स ऑफ ऑल थिंग्स फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल, म्हणजे तुमच्या मेंटल ऍट्रिब्यूट्स ज्या आहेत त्याही गोष्टींना तितकंच महत्व आहे जेवढं तुम्हाला दिसतं त्यांना ज्याला महत्व आहे. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी दिसतात त्यांनाही महत्व आहे आणि ज्या गोष्टी इमॅजिनरी आहेत त्यांनाही महत्व आहे. इट इज कॉल्ड एज अ स्थावीरवादा. ओके, हिनयानामध्ये सॉरी हिनयानाचा पार्ट झाला. महायानामध्ये आता महायान आणि हिनयानामधले सगळ्यात महत्वाचं सांगतो. महायानामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगितली की सॉर्ट इंडिव्हिज्युअल सॉल्व्हेशन थ्रू सेल्फ डिसिप्लिन आणि मेडिटेशन. तुम्हाला निर्वाणा प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला मदत करणारं कोणी नाही. फक्त तुम्ही बुद्धाने दिलेल्या गाईडलाईन्सच्या बेसवरती तुमचं स्वतःचा निर्वाणा प्राप्त करायचा आहे. महायान काय म्हणतं की काही अशी लोक आहेत की जी लोक तुम्हाला तुमचा निर्वाणा प्राप्त करण्यासाठी हेल्पफुल ठरू शकतात. ओके, म्हणून ते काय म्हणतात की साल्वेशन थ्रू ग्रेस अँड हेल्प ऑफ बुद्ध आणि बोधिसत्वा. म्हणून मी मगाशी जे म्हणलं की विष्णूचे जसे इन्कार्नेशन मानले जातात, वेगवेगळे अवतार मानले जातात, तसेच इथं इन्कार्नेशन बोधिसत्वा म्हणजे हे इन्कार्नेशन ऑफ बुद्धाच आहेत. वेगवेगळ्या पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये हे केलेले बुद्धाचे हे रिप्रेझेंटेशन आहेत. ओके, इथं तुम्हाला निर्वाणा प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला मदत करणारे गुरु आणि तुम्हाला मदत करणारे ऑलरेडी असणारे मॉन्क्स आहेत, ते तुम्हाला मदत करतील निर्वाणा प्राप्त करण्यासाठी, असं ह्या महायानामध्ये म्हटलं जातं. ओके, निर्वाणा इज नॉट निगेटिव्ह सेसेशन ऑफ मिझरी बट पॉझिटिव्ह स्टेट ऑफ ब्लिस. इथं मात्र बोन ऑफ कंटेन्शन होऊ शकतो. कारण जर हा मेन पार्ट जर तुम्ही बुद्धिझमचा म्हटला तर बुद्धिझमचा मेजर डॉक्ट्रिनच तुम्ही डिनाय करताय. की बुद्धिझम म्हणतं की तुमचं जे दुःख आहे ते दुःख निवारण करण्यासाठी तुम्हाला निर्वाणा प्राप्त करायचा आहे. ओके, म्हणजे जे दुःख निवारण ज्यावेळी होईल तुमचं त्यावेळी तुम्ही निर्वाणा प्राप्त कराल. ओके, इथं काय म्हणतात की निर्वाणा इज नॉट, म्हणजे हे हिनयान पंथीयांचं ते मत होतं मी मगाशी आता जे सांगितलं ते. आणि निर्वाणा इथं म्हणतात की निर्वाणा इज नॉट निगेटिव्ह सेसेशन ऑफ मिझरी बट पॉझिटिव्ह स्टेट ऑफ ब्लिस. म्हणजे याच्यातून जो येणार आहे ते आत्मानुभूती आत्मानंद असणार आहे. आणि तुम्हाला निर्वाणा प्राप्त होताना काही एक्स्ट्रीम स्टेप्स काही घ्यायची गरज नाही. तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये जसं भागवतिझम मध्ये म्हटलं जातं की तुम्ही फक्त देवाचं नाम स्मरण करत गेला तरी तुम्ही देवाची भक्ती केल्यासारखं आहे, तसा प्रकार काहीतरी इथं महायान पंथीय सांगतो. म्हणजे जे स्ट्रॉंग रिजिड असं हिनयानिझम होतं त्या हिनयान बुद्धिझमला थोडस बाजूला सारून हा महायान बुद्धिझम आला, जो महायान बुद्धिझम तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये फॉलो करण्यासाठी थोडासा सोपा होत होता. लक्षात येते, हे महायान बुद्धिझमचं यश आहे. त्याच्यामुळे इथनं पुढे साधारणतः 600 वर्षांची जी हिस्ट्री तुम्हाला अगदी हर्षापर्यंत दिसते ती साधारणतः महायान बुद्धिझमचं जास्त स्प्रेड झालेली दिसते. थेरवादा, हिनयाना हे दोन्ही पंथ थोडेसे कोपऱ्यात किंवा बाजूला पडलेले दिसतात. ओके, आता याच्यामध्ये आहे की एव्हरीवन कॅन अटेन निर्वाणा. एव्हरीवन कॅन अटेन निर्वाणा, याच्यामध्ये भेदभाव काहीच नाही. ज्यानं मेडिटेशन केला, ज्यानं गुरूंची मदत घेतली, ज्यानं मॉन्क्सची मदत घेतली, भिक्षुकांची मदत घेतली, त्यांच्या साह्यानं तुम्ही निर्वाणा कोणीही प्राप्त करू शकता. ओके, हे त्यांचं सांगण्याचा उद्दिष्ट. त्याच्यामध्ये संस्कृत लँग्वेज त्यांच्या लिटरेचरमध्ये तयार करण्यात आलं. त्यामध्ये बरोबर बुद्धा वर्शिप इन ह्युमन फॉर्म, मगाशी मी जे सांगितलं की आयडॉल वर्शिपमध्ये बुद्धाचे ह्युमन फॉर्मॅटमध्ये हे केलं गेलं. हिनयानामध्ये ते सिम्बॉल्स होते. आणि बुद्धाच्या ह्या महायानाचे दोन हे आहेत, माध्यमिका आणि योगचारा, एवढे दोन सब टाइप्स आहेत. आता याच्या खाली एक तिसरा टाइप आहे वज्रयाना. जसं ब्राह्मणिझम मध्ये आपण अथर्ववेदाचा ज्यावेळी विचार करतो, ओके, 4 वेदा, ऋग्वेदा, यजुर्वेदा, सामवेदा आणि अथर्ववेदा. ओके, त्यातलं जे अथर्ववेदा आहे त्या अथर्ववेदामध्ये तुम्हाला काही तांत्रिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता त्या तांत्रिक गोष्टी म्हणजे याच तांत्रिक गोष्टींचा पुढे ब्राह्मणिझमचा ज्यावेळी डिक्लाइन झाला आणि बुद्धिझमचा थोडं डिक्लाइन इन द सेन्स थोडं मागं पडला आणि बुद्धिझमचा राईज झाला, त्यावेळी हे वज्रयाना म्हणून पंथ समोर आलेला दिसतो. साधारणतः ह्या वज्रयानाचा काळ जर पाहिला तर साधारणतः 1 ते 2 शतकामध्ये वज्रयानाचा उदय झालेला आहे. या वज्रयानामध्ये या ओरिजिनल डॉक्ट्रिन्सच्या व्यतिरिक्त साल्वेशन थ्रू मॅजिकल पॉवर म्हणजे तंत्रमंत्राच्या साह्यानं तुम्हाला निर्वाणा प्राप्त करता येतं असं थोडंसं मानलं जायला लागलं. आणि चीफ डिव्हिनिटी ऑफ सेक्ट इज तारा, म्हणजे बुद्धाच्या ऐवजी त्यांनी
बुद्धाचंच एक इन्कार्नेशन तारा तयार केलं आणि त्याला तारा असं नाव दिलं आणि त्या ताराचे ज्यावेळी तुम्ही हे कराल, भक्ती कराल, त्यातून तुम्हाला साल्वेशन प्राप्त करता येईल. मग आता हा एक थोडंसं बुद्धिझमच्या जवळपास, सॉरी, ब्राह्मनिझमच्या जवळपास जाणारा सेक्ट तयार झाला. पण मेजर जे ट्रायड्स त्यांचे होते किंवा डॉक्ट्रिन होतं ते तुम्हाला सॉरो निवारण करणं किंवा दुःख निवारण करणं आणि त्याच्यासाठी अष्टांगिका मार्ग आणि मग त्याच्यासाठी 3 रत्न हे थोडंसं सेम होतं, म्हणून तो वज्रयाना हा पार्ट, हा सेक्ट साधारणतः बुद्धिझमचा मानला जातो. ओके, ठीक आहे. एनी डाऊट? इथं आपण थोडं बुद्धिझम संपवतोय. काही डाऊट आहेत? काही डाऊट असतील तर प्लीज चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. ट्वेल्व पार्टिसिपंट्स, देअर आर 12 पार्टिसिपंट्स इन्क्लुडिंग मी. काही डाऊट्स असतील तर थोडंसं तुम्ही पिंग करा. प्लीज. एनी अदर? ठीक आहे. 4:10. आता थोडंसं जैनिझमकडे जाऊया. माझा आवाज येत नाही? एम आय ऑडिबल? प्रियंका इज सेइंग दॅट आवाज येत नाही. येतोय ना? ठीक आहे, थँक्यू. जैनिझम, बिकॉज आज थोडंसं नेटवर्कही चांगलं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम येण्याची शक्यता नाही आहे. पण तरी तसं काही जाणवलं तरी मला सांगत राहा, आवाज वगैरे येत नसेल तर, कारण मिस व्हायला नको काय. फक्त केअरफुली लिसन जरी केला तर तुमचा हा मोस्ट ऑफ द पार्ट तुम्हाला पुन्हा फक्त आहे या नोट्स जरी तुम्ही वाचलात तरी तुमचा ओव्हरऑल हे होऊन जाईल, कव्हर होऊन जाईल. ओके. जैनिझम, त्या दिवशी मी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट तीर्थंकारा ऋषभदेव होते. ओके. 23rd पार्श्वनाथ होते असेच, आणि 24वे वर्धमान महावीर होते. ओके. आता याच्यातलं मगाशी आणखी एक गोष्ट सांगतो की युपीएससीनं सलग 2 वर्ष एकच प्रश्न विचारला होता. त्यांनी वेगवेगळे क्लान दिले होते. क्लान म्हणजे डायनास्टी किंवा घराणी. ओके. त्या क्लान मधले बुद्धिझमच्या रिलेटेड कोणते कोणते क्लान्स आहेत असं त्यांनी डायरेक्टली युपीएससी मध्ये विचारलेला आहे. हा प्रश्न मे बी कधी ना कधी एमपीएससी ला तो रिपीट 100% होणार आहे. अजून तर झालेला नाही, पण तो 100% होणार, कारण तो प्रश्न अगदी इझी आहे आणि लाईफ ऑफ बुद्धाच्या रिलेटेड आहे. सेम अबाउट जैनिझम, म्हणून मी मगाशी सुद्धा तिथं ज्यावेळी गौतम बुद्धांचे दिले त्यावेळी तिथं तुम्हाला क्लान दिलेला आहे. इथेही तुम्हाला क्लान दिलेत, पण मल्टिपल क्लान्स, म्हणजे आईचं घराणं कोणतं होतं किंवा आईचं वडिलांचं घराणं कोणतं होतं आणि त्याच्यानंतर बुद्धाने कुठं कुठं वेगवेगळ्या राज्यांना भेटी दिल्या आणि तिथं त्यांचं पहिलं प्रवचन कुठलं झालं ते क्लान, अशा वगैरे त्यांचं ते थोडंसं ते रिलेशन क्लान्सचं जोडायचं आहे. जैनिझमच्या बाबतीत ही तेच आहे. जैनिझम मध्ये वर्धमान महावीर हे ज्ञत्रिका क्लानच्या रिलेटेड होते. क्लान म्हणजे घराणं, पुन्हा सांगतो. ओके. आता जैनिझम मधले डॉक्ट्रिन्स, आता डायरेक्टली डॉक्ट्रिन्स, तत्व. बाकीच्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहेत. एक माहिती आहे की जैनिझम काय आहे. जैनिझम हा एक रिलिजन आहे, ही बेसिक नॉलेज. आता ह्या जैनिझमचं इतरांच्या पेक्षा वेगळे पण काय आहे, जे तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये पाहता ते वेगळे पण आहे. ओके. ते वेगळे पण का आलं तर इट इज अ पार्ट ऑफ अ हिस्ट्री. ते वेगळे पण का आलं हे हिस्ट्रीचा पार्ट आहे. ओके. आता बुद्धिझम असो किंवा जैनिझम असो, हे दोन्हीही धर्म हे अहिंसावरती आधारलेले धर्म आहेत, नॉन व्हायोलन्स वरती आधारलेले धर्म आहेत. त्यातल्या त्यात जैनिझम नॉन व्हायोलन्सला अति महत्व देतं. आणि यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं की जर तुम्ही नॉर्मल ऑब्झर्वेशन केलं तर मोस्ट ऑफ दी जैनाज आर एंगेज्ड इन ट्रेडिंग. कुठल्याही व्यापारामध्ये मोस्ट ऑफ दी जैनिझम हे एंगेज झालेलं दिसतं.
कारण दे ऍक्सेप्ट दॅट, किंवा त्यांनी त्यांचं असं मत आहे की ज्यावेळी तुम्ही ऍग्रिकल्चर करता त्यावेळी ऍग्रिकल्चरमध्ये तुम्ही शेती करत असताना वेगवेगळ्या जीवजीवाणूंचा अंत होतो. म्हणजे तुम्ही नांगरलं शेत आणि सूर्याला उन्हाला टाकलं की मग तुमचं त्याच्यामुळे त्यातले जीवाणू मरण पावतात. दॅट इज अ हिंसा. ओके. सो सगळ्या हे डॉक्ट्रिनचा पार्ट आला बरं. आता मी डॉक्ट्रिन काय ते सांगतोय, म्हणजे त्यांचं तत्व सांगतोय. मग याचा अर्थ काय की जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, भौतिक किंवा अभौतिक गोष्टीमध्ये एक पावित्र्य आहे, एक त्याच्यामध्ये सोल आहे, एक त्याच्यामध्ये जीव आहे आणि त्या जीवाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. त्याचबरोबर जगामध्ये देर आर मल्टिपल रियालिटीज. म्हणजे काय की समजा एक गोष्ट धरली, तुमच्या समोर एखादी नदी आहे किंवा तुमच्या समोर एखादा हत्ती आहे. तुम्ही ती चार आंधळ्यांची गोष्ट ऐकली असेल. एक मोठा हत्ती असतो, 4 आंधळी त्याच्यासमोर सोडले जातात आणि त्या आंधळ्यांना सांगितलं जातं की तुम्हाला समोर जी काही वस्तू आहे किंवा जे काही आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करा. तुमच्या समोर आम्ही एक हत्ती सोडलाय, तो हत्ती कसा असतो आम्हाला सांगा. मग काही जणांनी त्याच्या सोंडेला हात लावला, त्यांना वाटलं की हत्ती खांबासारखा असतो. ओके. पण तो लवचिक असतो, काठीसारखा लवचिक असतो, गवतासारखा. ओके. दुसऱ्याने पायाला हात लावला, ते म्हणले की नाही, हत्ती खांबासारखा कठीण असतो. ओके. काहींनी पोटाला हात लावला, ते म्हणले की नाही, हत्ती पिंपासारखा गोल असतो. काहींनी माग शेपटीला हात लावला, नाही, ते म्हणले हत्ती हा झाडूसारखा असतो. ओके. म्हणजे काय की प्रत्येकाची रियालिटी वेगळी वेगळी आहे. त्यांना जे समोर आलं ते वेगळं होतं, म्हणून त्यांनी हत्ती हा वेगळा वेगळा जाणला. तसंच जैनिझम म्हणतं की अनेकांतवाद, म्हणजे एक रियालिटी ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये समोर येऊ शकते. आणि याचमुळं जैनिझमचे ज्यावेळी आपण डॉक्ट्रिन्स वाचतो तसं तसं आता या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जे सांगितलेलं आता प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे त्याचा अर्थ लागेल. ओके. डॉक्ट्रिन ऑफ जैनिझम. First, rejected the authority of Vedas and the Vedic literature. It is okay, THE, the Vedic rituals. Okay. Brahmanism was based on the याज्ञिक धर्म. ओके. म्हणजे यज्ञ करायचे, त्याच्यामध्ये बळी द्यायचे आणि त्या बळीच्या साह्यानं तुम्ही पुण्यप्राप्ती करायची, तुमच्या आत्म्याची पुढल्या आयुष्याची सोय करून ठेवायची. हे ब्राह्मणिझम. ओके. आणि ते वेदिक रिच्युअल्स म्हणजे काय, यज्ञात करायचे तुम्ही विधी, मग तुम्हाला ते ऋग्वेदात सांगितले, यजुर्वेदात सांगितले, अथर्ववेदात, सामवेदात गायन कसं करायचं, मग ते म्हणायचे कसे, हे वगैरे वगैरे, हे सगळे वेदिक कल्चरमध्ये आलं. मग त्या रिच्युअल्स मधनं आले. ह्या रिच्युअल्स मध्ये बळीची प्रथा आली. बळीची प्रथा म्हणजे त्यामध्ये अग्नीला समर्पित करायचं, मग तुम्ही धान्य समर्पित करा, प्राणी समर्पित करा, गायी समर्पित करा. मग त्या काळामध्ये ते चेंजेस होत गेले त्या पद्धतीने. या सगळ्या रिच्युअल्सला हे जैनिझम डिनाय करतात. अगेन का, अहिंसा. ओके. मेजर ट्रेट्स अहिंसा, पंचशील. त्याच्यानंतर रेकग्नाइज गॉड्स एक्झिस्टन्स बट प्लेस्ड लोअर दॅन जिना. हे मात्र कायम लक्षात ठेवा. बुद्धिझम मध्ये गॉडचं एक्झिस्टन्सच मानत नव्हते. कुठल्यात, म्हणजे सुरुवातीचा जो बुद्धानं सांगितलेला बुद्धिझम होता त्याच्यामध्ये. इथं महावीरांच्या जैनिझम काय म्हणतो की गॉडचं एक्झिस्टन्स मान्य करतात, पण सगळ्यात हायर ऑथॉरिटी कोण, महावीरा, किंवा जे काही 24 तीर्थंकार आहेत ते. त्यांना जिना का म्हणलं जातं, ज्यांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे, ज्यांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे, त्यांना जिना म्हटलं जातं. ओके. हे 24 जिना होते. ह्या 24 जणांना, तीर्थंकारांना प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारावरती त्यांना जिना म्हणून म्हटलं जातं. ओके. सो नेक्स्ट, बिलीव्ड इन कर्मा अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सोल, सेम लाईक अ बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. aims at the attainment of a freedom from worldly bonds. No ritual is required for acquiring such liberation. ओके. म्हणजे मी मगाशी जे सांगितलं की तुम्हाला पुढच्या आयुष्याची सोय काय करायची होती, यज्ञ करायचा, त्यात बळी द्यायचा, झाली तुमच्या आयुष्याची सोय, तुम्ही पुण्यप्राप्ती केली, देव तुमच्यावर खुश झाला. मग ते तुम्ही प्राण्याचा बळी द्या, वेगवेगळ्या कुठल्या तरी बळी द्या. काही मायथॉलॉजीमध्ये ह्युमन बिईंगचा बळीची सुद्धा तुम्हाला काही उदाहरणं सापडतात. हे मायथॉलॉजिकल आहे बरं. आणि अस्तित्वात असणाऱ्या काही गोष्टी याज्ञिक धर्माच्या ज्या होत्या की ज्याच्यामध्ये तुमचं काऊ स्लॉटरिंग जे व्हायचं, किंवा गायीचा बळी दिला जायचा, किंवा वेगवेगळ्या पशूंचा बळी, त्याच्याबरोबर अन्नधान्यांचा हे दान केलं जायचं. हे थोडंसं अग्नीला दिलेलं दान म्हणजे त्याला बळी म्हणतात. हाच बळी वर्ड ज्यावेळी महाजनपदांच्या काळामध्ये पाहिला जातो, त्यावेळी त्याला राजाला दिलेलं दान किंवा राजाला दिलेलं जो हे असायचा, भेटवस्तू ज्या असायच्या, त्यालाही बळी म्हटलं जातं. बळीचे कंटेक्स्ट वेदिक पिरियडमध्ये वेगळे आहेत, महाजनपदाच्या काळांच्या मध्ये, मौर्यन काळांमध्ये बळी हा वेगळ्या प्रकारे ओळखला जातो. सो बळींचे हे दोन्ही अर्थ तुमच्या लक्षात असू देत. परीक्षेमध्ये विचारलं की तुम्हाला ती
चटकन क्लिक झालं पाहिजे. ओके, सो एम्स ॲट द अटेनमेंट ऑफ अ फ्रीडम फ्रॉम वर्ल्डली बॉन्ड्स, म्हणजे तुम्हाला जगाच्या ह्या धबगड्यातनं किंवा या डे टू डे लाईफ मधनं तुम्हाला त्याच्या पलीकडे निघून जायचं आहे. तुम्हाला रिबर्थ वगैरे नकोच आहे तसं म्हणायला गेलं तर. दो दे वेअर ऍक्सेप्टिंग theory ऑफ कर्मा आणि सोल. ओके, एम्स ॲट द अटेनमेंट ऑफ अ फ्रीडम फ्रॉम वर्ल्डली बॉन्ड, अगदी मोक्ष तुम्हाला प्राप्त करायचा आहे. सायकल ऑफ बर्थ अँड रिबर्थ शेप्ड थ्रू कर्मा, जे आम्ही मगाशी ब्राह्मणिझमच्या ह्याच्यात सांगितलेलं होतं. ओके, सायकल ऑफ बर्थ अँड रिबर्थ शेप्ड थ्रू कर्मा, ऍसेटिझम अँड पिनान्स रिक्वायर्ड टू फ्री फ्रॉम दिस सायकल. आता ह्या पुढले दोन शब्द आहेत, ऍसेटिझम आणि पिनान्स. याचा अर्थ तुम्हाला जे काही त्याच्यासाठी फॉलो करायचे जे मेथड्स आहेत त्या म्हणजे तुम्ही स्वतःला शारीरिक त्रास आणि तुमच्या शारीरिक मर्यादांच्या पलीकडे तुमच्या मेडिटेशन करायचं आहे. म्हणजे तुमच्या शारीरिक मर्यादा तुम्ही स्ट्रेच करत मेडिटेशन करायचं. म्हणून मी मगाशी सांगितलं की संथारामध्ये काय होतं की डिप्रिव्हेशन फ्रॉम फूड अँड वॉटर. संतारामध्ये काय आहे की संतारामध्ये तुम्ही अन्न आणि पाण्याचा त्याग करायचा आणि तुमच्या मृत्यूची वाट पाहत राहायचं, आणि दॅट विल बी कॉल्ड एज अ मेडिटेशन, आणि हे तुम्हाला मोक्षाकडे नेईल. हे थोडंसं जर रॅशनली विचार केला तर थोडंसं ऑड वाटेल, पण इट इज अ पार्ट ऑफ अ डॉक्ट्रिन. इट इज अ पार्ट ऑफ अ डॉक्ट्रिन. म्हणून ते काय म्हणतात की तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या देहाला ज्यावेळी तुम्हाला कष्ट पडेल त्यावेळी तुम्ही तुमचं सोल आणि तुमची बॉडी तेवढी प्युअर होईल आणि त्या प्युरिटी मधनं तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. हे या वाक्याचा अर्थ आहे. सायकल ऑफ बर्थ अँड रिबर्थ सेव्ड थ्रू कर्मा, ऍसेटिझम, पिनान्स रिक्वायर्ड टू फ्री फ्रॉम दिस सायकल. ओके, 5 मेन टीचिंग्स काय होत्या ज्या आपल्याला माहिती आहेत. मेन टीचिंग पंचशिला: अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. मी मागल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं की शेवटचं जे डॉक्ट्रिन आहे ब्रह्मचर्य ते महावीरांनी ऍड केलं. बाकीच्या ज्या 3 आहेत, ज्या मेजर डॉक्ट्रिन आहेत, त्या पार्श्वनाथ तीर्थंकरांनी सांगितलेल्या होत्या. ब्रह्मचर्यत्व हे जैनिझम मध्ये भगवान महावीरांनी ऍड केलं. ओके, ठीक आहे. मला नाही वाटत की याचा काहीतरी तुम्हाला जास्त अर्थ सांगत बसायची गरज आहे. ओके, आता याच्यासाठी तुम्हाला निर्वाण प्राप्त करण्यासाठी मेजरली काय करावं लागेल? तुमचा एक सम्यक विश्वास हवा, राईट फेथ. तुमच्याकडे ज्ञान हवं, सम्यक ज्ञान. ओके, आणि तुमचा जे डे टू डे लाईफचं वागणं, बोलणं, चालणं जे आहे, राईट कंडक्ट, सम्यक कर्मा, म्हणजे तुम्ही जे काम कराल ते बॅलन्स्ड पाहिजे. आता हे सम्यकचा अर्थ बॅलन्स्ड असा घ्यायचा. ओके, बॅलन्स्ड म्हणजे काय की तुम्ही पुण्य पाप याच्या गोष्टींच्या पेक्षा तुम्ही जे कराल ते युजफुल काहीतरी असलं पाहिजे. म्हणून अहिंसाचं जे मी मागाशी उदाहरण सांगितलं की ऍग्रिकल्चर मधनं तुम्ही बाजूला का सरकला, कारण तुम्हाला तिथं त्या समोरची जी एंटिटी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सोल आहे असं मानता, ज्याच्यामध्ये ज्याला तुम्ही पवित्र मानता, त्या गोष्टीचं तिथं मृत्यू होतोय आणि ते होऊ नये म्हणून बॅलन्स्ड व्ह्यू म्हणून तुम्हालाही जगणं आवश्यक आहे, म्हणून तुम्ही ऍग्रिकल्चरवरनं ट्रेडिंगकडे गेला. कंडक्ट जे आहे ते तुमचं त्या पद्धतीनं असावं. ओके, हे ते वे टू निर्वाणा आहेत. ओके, हे जे आपण सकाळी बघितलं, इट इज ऑल अबाउट जैनिझम. आता या जैनिझम मध्ये मी मागल्या आठवड्यात सांगितलं की श्वेतांबरा आणि दिगंबर असे दोन भाग पडले मौर्य इरामध्ये. ओके, त्यात चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये. याचं मेजर कारण काय होतं की दुष्काळाच्या काळामध्ये नॉर्थ मगधन एम्पायर मध्ये मौर्यन एम्पायर मध्ये असणारे जे जैनिस्ट मॉन्क होते ते साऊथ कडे गेले स्वतःच्या सबसिस्टन्ससाठी किंवा स्वतःच्या एक्झिस्टन्ससाठी. साऊथ मध्ये गेल्यानंतर त्यांनी जे मूळ टिनन्स महावीरांनी सांगितलेले होते ते आहे असे फॉलो केले. पण या दरम्यान जसं महायानाचं किंवा महायान बुद्धिझमचं, या बुद्धिझमच्या सेक्टचं डिग्रेडेशन झालं, तसंच मगधन एम्पायरच्या आसपास किंवा मगधन एम्पायरच्या विधीन राहणाऱ्या तिथल्या जैनिस्ट मॉन्क्सचं सुद्धा थोडंसं डिग्रेडेशन झालं. आणि जे महावीरांनी सांगितलेले टिनट्स होते ते टिनट्स थोडेसे बाजूला पडून तिथं श्वेतांबर तयार झालं. श्वेतांबर म्हणजे काय की ज्यांनी पांढरं वस्त्र परिधान करून राहत होते. जे साऊथला आलेले होते, श्रवण बेळगोळ हे ठिकाण जर कर्नाटकामधलं ऐकलं असेल तर ते श्रवण बेळगोळ या ठिकाणी राहिलेले होते आणि तिथं त्यांनी हे दिगंबर पंथ स्थापन केला. म्हणून जे अॅन्युअल रिच्युअल्स असतात तिथल्या पार्श्वनाथाच्या मूर्तीला, जी नग्न मूर्ती तुम्हाला दिसते, इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ दिगंबर सेक्ट ऑफ जैनिझम. हे थोडंसं लक्षात असू दे. ज्या गोष्टी आपण डे टू डे लाईफ मध्ये वर्तमानपत्रात वाचतो त्याचा सिग्निफिकन्स किंवा त्याचा रेफरन्स, त्याचं लिंकेज हे आपल्या त्या हिस्ट्रीतल्या काही चॅप्टर्स बरोबर आहे. ओके, जैनिझमचे 2 सेक्ट, दिगंबरा आणि श्वेतांबरा. ओके, ठीक आहे. आता या भागामध्ये किंवा या
पीपीटी मध्ये मी काही भाग मुद्दाम टाळलाय. तो भाग आहे लिटरेचरचा भाग. ओके, ह्या लिटरेचर मध्ये मुळात फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की जैनिझम मध्ये आणि बुद्धिझम मध्ये लिटरेचरची किंवा ग्रंथांची नावं काय आहेत. ती नावं तुम्ही कंपाईल करायची आणि या नोट्समध्ये किंवा कुठेतरी तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ऍड करून ठेवायच्या आहेत. इट इज अ पार्ट ऑफ युअर होमवर्क. ओके, इट इज अ पार्ट ऑफ युअर होमवर्क. लक्षात घ्या. ओके, विनय पिटिका, सुत्त पिटिका, अभिधम्म पिटिका बुद्धिझमचे आहेत. त्याच्याबरोबर अजून बुद्धिझमचे, श्रीलंकन बुद्धिझमचे काही ग्रंथ आहेत. ह्या ज्या मी आता सांगितल्या, विनय पिटिका, सुत्त पिटिका, अभिधम्म पिटिका, यांच्यामध्ये नेमकं काय डॉक्ट्रिन सांगितलेलं आहे हेही तुम्हाला थोडंसं माहिती पाहिजे. ह्या 3 ग्रंथांचं माहिती पाहिजे, बाकीच्यांचं माहिती असण्याची काहीही गरज नाही. आणि त्याच्याबरोबर जे लिटरेचर ऑफ जैनिझम आहे, जी पुस्तकं असतात, म्हणजे आपण जे ब्राह्मणकाज, वेदास, ऋग्वेदास म्हणतो, तशी पुस्तकांची जी नावं आहेत, ग्रंथांची जी नावं आहेत की ज्याच्यामध्ये डॉक्ट्रिन दिलेलं आहे, त्या डॉक्ट्रिनची नावं फक्त तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करणं अपेक्षित आहे. ओके, ठीक आहे. हे सकाळी आपण बघितलेलं मौर्यन एम्पायर आणि सातवाहनाज. ओके, आता यानंतरचा जो भाग आहे तो साधारणतः आपण पॉलिटिकल हिस्ट्री आणि मौर्यांच्या नंतर नेमकं एन्शियंट हिस्ट्रीमध्ये घडलं काय हे थोडं पाहायचा प्रयत्न करूया. ओके, यातली सातवाहनाज पर्यंत मी पीपीटी तयार केलेल्या आहेत. नंतरच्या पीपीटी तशाच ऍड करून तुम्हाला डायरेक्टली मी देऊन टाकेन. आणि आपण पुढल्या लेक्चरमध्ये आपला मिडिवेलचा पार्ट सुरू करतोय. आय थिंक पुढले 2 लेक्चर्स जे असतील ते आपल्याला सफिशियंट होतील मिडिवेल मधले. मेजरली जे एन्शियंट हिस्ट्री मधला आहे तो कल्चरल, सोशिओ इकॉनॉमिक, पॉलिटिकल ह्या सगळ्याच पार्टवरती थोडासा भर असतो. मिडिवल मध्ये थोडासा तो भाग कमी आहे. भाग कमी आहे याचा अर्थ काय की मिडिवल मधला जो प्रश्न विचारण्याचा आवाका आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने आहे. पुढल्या आठवड्यात आपण ज्यावेळी तो सुरुवात करू त्यावेळी 1-2 प्रश्न घेऊनच त्याची सुरुवात करू, युपीएससीची आणि एमपीएससीची. ओके, आता मी थोडस सांगताना एखाद्या स्पेसिफिक डायनॅस्टी बद्दल न सांगता मेजर आपण सोशिओ इकॉनॉमिक, पॉलिटिकल कंटेक्स्ट तयार करू. ओके, त्याच्यामधले काही विशिष्ट भाग घेऊ, म्हणजे अर्बनायझेशन, कॉइन्स, आर्ट, आर्किटेक्चर, सोशल लाईफ, आणि त्या अनुषंगानं सातवाहनापासून साधारणतः आपण हर्षापर्यंत जाऊया. ओके, सो सातवाहनाज मौर्यांच्या डिक्लाइन नंतर शुंगांनी स्वतःची टेरिटरी एस्टॅब्लिश केली, स्वतःची सोव्हरेनिटी एस्टॅब्लिश केली, आणि त्याच्यानंतर कनवाज आले. या दोन्ही डायनास्टीजनी फार मोठे फरक काही केलेले दिसत नाहीत, एक्सेप्ट दॅट की शुंगाजनी रिवायवलिझम ऑफ ब्राह्मणिझम केलं अगेन्स्ट अशोकाज धम्मा. ओके, म्हणजे अशोकानं जे बुद्धिझम स्प्रेड करायचा प्रयत्न केला होता किंवा बुद्धिझम स्प्रेड केलं होतं त्याच्या अगेन्स्ट शुंगानी, पुष्यमित्र शुंगानी मौर्यन एम्पायरचं खालसा करून त्याच्यानंतर त्याच्या अगेन्स्ट ब्राह्मणिझमचं रिवायवलिझम केलं. त्याच्या काळानंतर साधारणतः मेजर मोनार्कीज नॉर्दर्न मध्ये दुसरी कुठली दिसत नाही एक्सेप्ट सातवाहनाज. ओके, सातवाहनाचा फाउंडर आहे सिमुक, कॅपिटल होतं पैठण. आता हे पैठण येतं दक्षिण पथात. पैठण म्हणजे आत्ताचं पैठण शहर जे आहे तेच पैठण शहर, त्याला प्रतिष्ठानही म्हटलं जातं. ओके, त्याच्यानंतर हे ओल्डेस्ट एम्पायर इन महाराष्ट्र. जर महाराष्ट्र स्पेसिफिक आपण जर एमपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं तर इट इज ओल्डेस्ट एम्पायर इन महाराष्ट्र. आणि अप्पर गोदावरी व्हॅली, म्हणजे आता गोदावरी नदीचा जर विचार केला, नाशिक मधनं, औरंगाबाद वरनं, लातूर मधनं साधारणतः ती खाली कर्नाटक, आंध्र प्रदेश मध्ये जाते. यातला जो अप्पर गोदावरीचा जो रिजन आहे, जो आत्ताचा एक्झिस्टिंग आंध्र प्रदेश, तेलंगणाचा स्टेट आणि ओरिसाचा जो भाग आहे त्या भागांमध्ये आणि साधारणतः कर्नाटकच्या काही भागांमध्ये हा सातवाहनांचा एकूण आवाका पसरलेला दिसतो. यांचं साधारणतः ट्रेड आणि पॉलिटिकल रिलेशन्स नदन प्लेन मधल्या काही मोनार्क्स बरोबर होतं. ओके, याच्यामधला सगळ्यात महत्वाचा राजा आहे गौतमपुत्र सातकर्णी. ओके, त्याला सातवाहना कुलक्षया प्रतिष्ठापनकार असं म्हटलं जातं. आता ऍक्च्युली तुम्हाला एक गोष्ट मी जाता जाता सांगतो, ती थोडीशी ध्यानात असू द्या. जेवढे जेवढे आपले मोनार्क्स आहेत त्या मोनार्क्सनी स्वतःसाठी विशिष्ट काही टॅग्स किंवा हे तयार घेतलेले आहेत, नावं घेतलेली आहेत. म्हणजे अशोकानं
देवानाम प्रियदासीन असा स्वतःसाठी घेतलेला टॅग आहे. तसंच शकाच्या काळात जर म्हणलं तर त्यांनी स्वतःला महाराजाधिराज असे घेतलेले आहेत. तर हे जे टॅग्स आहेत ना, हे थोडेसे युपीएससीचा अभ्यास जे लोक करतायत त्यांनी लक्षात घ्यावं अशी थोडीशी माझं सजेशन आहे. कारण जनरली त्याच्यावरती प्रश्न येत आहेत, वारंवार येत आहेत. अशोकाच्या वरती तर एक 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे. त्याचे सबबिट्स दिलेत आणि त्याच्यामध्ये तो वाक्य आहे. त्यामुळे ते तर आहेच. त्याच्याबरोबर त्याने इथं मी ते तिन्ही नावं लिहिलेत गौतमपुत्र सातकर्णीचे. सातवाहन कुलक्षया प्रतिष्ठापनकार म्हणजे सातवाहनाच्या कुळांचं स्थापनकार, त्रिसमुद्र पित वाहन म्हणजे तिन्ही समुद्रांचं ज्यानं पाणी पिलेलं आहे. आता हे तीन समुद्र म्हणजे काय की बंगालचा उपसागर, अरेबियन समुद्र म्हणजे अरबी समुद्र आणि हिंदी महासागर या हे तिन्ही समुद्रांना याच्या सीमा लागत होत्या, म्हणून त्याला त्रिसमुद्र पित वाहन असं म्हटलं जातं. कोणाला? गौतमीपुत्र सातकर्णी. आता हे गौतमीपुत्र काय आहे? त्यानं आईच्या नावावरनं घेतलेलं नाव आहे. याला मॅट्रिलिनिएज म्हणतात. मॅट्रिलिनिएज, पॅट्रिलिनिएज, मॅट्रिलिनिएज. पॅट्रिलिनिएज म्हणजे वडिलांच्या नावाखाली त्याच्या खाली येणारी एकूण वंशावळ. मॅट्रिलिनिएज म्हणजे आईच्या नावाखाली येणारे वंशावळ. मॅट्रिलिनिएज साधारणतः आता करंट इंडियन स्टेट्स मध्ये जर पाहिलं तर केरळमध्ये नायर्स जे समाज आहे त्यांच्यामध्ये मॅट्रिलिनिएज आहे. दो द फॅमिली वॉज रन बाय पॅट्रिआर्क्स, म्हणजे तिथले जे मेल आहेत त्या मेल फॅमिली मेंबर्सच बहुतांश हे बघतात, पण त्यामध्ये तिथल्या कुळांना जर महत्व बघितलं तर आईकडल्या कुळांना जास्त महत्व लाभलेलं दिसतं. सेम अबाउट इन मिझोराम, मणिपूर या काही ईस्टर्न नॉर्थ ईस्टर्न स्टेट, ईशान्येकडले जे स्टेट्स आहेत तिथे तुम्हाला मॅट्रिलिनिएज व्यवस्थित ऑब्झर्व करता येतं. पण या सगळ्यांमध्ये साधारणतः पॅट्रिआर्की आहे अशी एक्झिस्टन्स मध्ये दिसते. ओके, आणि थोडंसं डाऊनग्रेडिंग ऑफ फिमेल किंवा वुमन मेंबर्स ऑफ फॅमिली हे थोडंसं इट इज अ फॅक्ट. ओके, जरी मॅट्रिलिनिएज असलं तर. त्यामुळे आता हा गौतमीपुत्र सातकर्णी मेल आहे, त्यानं आईचं नाव घेतलेलं आहे. मॅट्रिलिनिएज जरी सांगत असला तरी इट इज अ पॅट्रिआर्कल सिस्टीम. तिसरं नाव आहे शकपहलवा यवन निषुदा. ओके, आता हे यवन कोण होते? या यवन हे नाव कुठनं आलं? तर यवन म्हणजे इराणमध्ये असणारे आयोनियन्स या ट्राइब्सच्या नावावरनं हे यवन हा शब्द तयार झालेला आहे. ओके, आणि त्याच्यामुळं जी लोक इन्व्हेडर्स म्हणून खैबर खिंडीतनं किंवा हिंदुकुश पर्वतातनं आत आले या सगळ्यांनाच यवन म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही वेगवेगळ्या काथा कादंबऱ्या कुठल्या जर वाचल्या असला तर त्याच्यामध्ये तो तुम्हाला यवन हा शब्द वारंवार दिसतो, किंवा शिवाजी महाराजांच्या बद्दल जे लिहिलेले अप्रायझल वर्ड्स आहेत त्याच्यामध्येही यवनांचं निर्दालन करणारा राजा असं म्हणून लिहिलं जातं. ते यवन म्हणजे काय की हे इन्व्हेडर्स होते, आणि हे आयोनियन म्हणजे तिथल्या एरियातून आलेले होते, तिथले ट्राइब्स होते, म्हणून त्यांना सुरुवातीला यवन म्हणलं जायचं. आणि ह्याच यवनांच्या बद्दल आणखी एक थोडीशी एक हे म्हणजे आपल्याकडे जे पेपर आहे, काळी मिरी आहे, म्हणजे मसाल्यांच्या पदार्थांचा व्यापार हा रोमन साम्राज्याबरोबर फार पूर्वीपासून चालू आहे. आणि जर तुम्ही दक्षिणेची जर हिस्ट्री बघितली तर व्यापारांमध्ये हत्तींचा आणि मसाल्यांचा व्यापार हे जास्त प्रमाणात असलेल्या व्यापारामधले दोन मेजर ट्रायड्स आहेत. त्याच्याबरोबर तांदूळ वगैरे ह्याही गोष्टी आहेत. यातला मसाल्यांमधला काळी मिरीचं महत्व ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये रोमन एम्पायरमध्ये फार जास्त होतं, म्हणून त्याला एक शब्द इंडियन सबकंटिनेंट मध्ये पडला होता, यवनप्रिया, म्हणजे यवनांना प्रिय असणारी ही काळी मिरी. आणि हे झालं कसं की ज्यावेळी आपण हिस्ट्रीचं ऑब्झर्वेशन करतो किंवा ह्या ट्रेड्सचं ऑब्झर्वेशन करतो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मोरियन एम्पायर मध्ये तुम्हाला ट्रेडिंग जे दिसतं ते साधारणतः तुम्हाला रोमन एम्पायर बरोबर ही ट्रेडिंग दिसतं, पण हे ट्रेडिंग फारसं जास्त प्रमाणात तिकडे दिसत नाही ऍज कम्पेअर टू साऊथ ईस्ट एशिया आणि साधारणतः मिडल ईस्ट या दोन्हींचा विचार करता. मग हळूहळू गुप्ता आणि हर्षाच्या काळांमध्ये हा ट्रेड रोमन एम्पायर बरोबर जास्त झालेला होता, आणि त्याबरोबर रोमन एम्पायरच्या त्यांचे जे डिसेंडंट्स होते ग्रीक आणि ॲथेन्स मधले जे काही छोटी छोटी राज्य होती या सगळ्यांच्या बरोबर हा व्यापार चालायचा. मग आता झालं असं की या व्यापारामुळं, भारताबरोबरच्या या व्यापारामुळं ऍक्च्युली रोमन एम्पायर मधनं गोल्ड आणि बाकीचे जे प्रिसियस मेटल्स होते यांचं ड्रेन चालू झालं. म्हणजे आपण ड्रेन ऑफ वेल्थ हे दादाभाई नौरोजींचं जे मॉडर्न इंडियामध्ये शिकतो, ते ड्रेन ऑफ वेल्थ ऍक्च्युली रोमन एम्पायर मध्ये आपण पण करून झाले इनडायरेक्टली. म्हणजे ते कसं होतं की या मसाल्यांच्या पदार्थांच्या हौसेपायी आणि त्याच्याबरोबर इथं इंडियन पेनिन्सुलामध्ये पिकणाऱ्या कॉटनच्या इम्पोर्टमुळं तिथलं जे मेजर प्रिसियस मेटल्स होते म्हणजे गोल्ड आणि हे याच्या साह्यानंच हा ट्रेड केला जायचा. मग त्याच्यामुळे हे गोल्ड आणि सिल्वर ह्या दोन्हीही मौल्यवान ज्या धातू होते
हे या ट्रेडमध्ये मोस्ट ऑफ दी इंडियन सबकंटिनेंटकडे व्हायला लागले होते. त्याच्यामुळं काही काळानंतर रोमन साम्राज्यानं काही काळासाठी या मिरीच्या व्यापारावरती, या मसाल्यांच्या पदार्थाच्या व्यापारावरती, कॉटनच्या व्यापारावरती रेस्ट्रिक्शन्स आणून बंदीही घातली होती. असे इन्स्टन्सेस हिस्ट्रीमध्ये बऱ्याचदा आढळतात. यातला सगळ्यात महत्वाचा शब्द फक्त यवनप्रिय आहे आणि ट्रेडमध्ये तुम्हाला कापूस आणि मसाल्याचे पदार्थ सदर्न कंटिनेंटमध्ये किंवा दक्षिण पथामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात असू द्या. ओके. त्याच्यानंतर यातला सातवाहनामधला राजा आहे यज्ञश्री सातकर्णी. ओके. त्यानं त्याच्या कॉइन्स वरती शिपचं चिन्ह हे केलं होतं, तयार केलेलं होतं. आता त्याच्यानंतर अदर ऍस्पेक्ट्स, कॉइन्स ऑफ लेड आणि नो पॅडी ट्रान्सप्लांटेशन. आता या गोष्टी मी एक्सप्लेन करतो, पण त्याच्यासाठी थोडंसं आपल्याला मौर्यन एम्पायर नंतरच्या इंडो ग्रीक जे आपलं असिम्युलेशन झालं त्याच्याशी थोडासा अभ्यास करू. मौर्यन एम्पायरच्या फॉल नंतर साधारणतः हिंदुकुश पर्वतातनं ग्रीक, रोमन आणि तिथल्या साधारणतः इराण भागातल्या काही ट्राईब्सनी इन्व्हेजन केले. ओके. सगळ्यात आधी मी मगाशी सांगितलं तसं सिंथियन्स आले, त्याच्यानंतर पर्थियन्स, त्याच्यानंतर शकाज, कुशानाज. ओके. शकाज मधला मिलिंदा होता सगळ्यात मोठा राजा, कुशानाज मधला कनिष्का होता. ओके. या सगळ्या राजांनी इथं येताना त्यांच्याबरोबर सगळ्यात महत्वाचं काय आणलं होतं, तर जातीवंत घोडे आणि त्या घोड्यांच्या साह्याने तयार असणारी त्यांची असणारी युद्धनीती. वेदिक पिरियडमध्ये रथ आणि मौर्यन पिरियडमध्ये रथ हे इम्पॉर्टंट वॉर टूल होतं. रथांचा उपयोग जास्त प्रमाणात तुम्हाला या वेदिक आणि मौर्यन काळांमध्ये केलेला दिसतो. पण त्याच्यानंतर जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला ही गोष्ट दिसेल की हळूहळू रथांचा वापर कमी होऊन फक्त घोड्यांचा जास्त उपयोग करायचा प्रयत्न केला गेला. पायदळाचा वापर कमी करून घोड्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा भाग साधारणतः ह्या सिंथियन्स, पर्थियन्स आणि शका कुशानाच्या काळात चालू झाला. त्याचबरोबर जे कॉइनेज होतं, पूर्वीचं मी सकाळी जे सांगितलं की मौर्यन काळामधले जे कॉइन्स होते ते पंचमार्क कॉइन्स होते. हे पंचमार्क कॉइन्स म्हणजे काय, कॉइनला कुठलाही फारसा मेजर आकार नसायचा. त्या जे काही साधारण गोल, साधारण चौकोन असेल त्याच्यावरती एक राजाचा सिक्का सिम्बॉल जे काय असेल, गरुड असेल आणि काय असेल तो मारायचा आणि दॅट विल बी कॉल्ड ॲज अ कॉइन किंवा दॅट विल बी कॉल्ड ॲज अ मनी. ओके. मग हेच जे याच्या काळात जर बघितला शकाज आणि कुशानात या काळांमधले जे कॉइन्स होते, हे कॉइन्स पूर्वीच्या काळापेक्षा थोडेसे ऍडव्हान्स स्टेज मधले होते. ऍडव्हान्स स्टेज म्हणजे काय होतं, यांच्यावर पंचमार्क होते पण याच्यावर पहिल्यांदा राजाचं स्वतःचं चिन्ह आणि याच्याबरोबर राजाचं डिपिक्शन एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये करण्यात आलं. म्हणजे काय की समुद्रगुप्त जो राजा होता आणि त्याचं जे डिपिक्शन त्याच्या नाण्यांच्या वरती झालेलं आहे तो साधारणतः विणा वाजवताना दिसतो. कनिष्काचं जर डिपिक्शन बघितलं तर त्याच्या नाण्याच्या मागे एका बाजूला कनिष्का हातामध्ये तलवार घेऊन उभा राहिलेला दिसतो आणि दुसऱ्या बाजूला बुद्धाचं त्यानं डिपिक्शन केलेलं दिसतं. त्यानं बुद्धिझम फॉलो केला आणि त्याच्या तिथं रोमन अक्षरांच्या मध्ये बोड्डो म्हणून लिहिलेलं दिसतं. हे तुम्हाला सगळं तुमच्या पुस्तकांच्या मध्ये मिळून जाईल. त्याचे आहे असे फोटो तुम्हाला पुस्तकांच्या मध्ये मिळून जातील. फक्त या शकाज आणि कुशानाजनी कॉइन्स मधलं गोल्डची प्युरिटी वाढवली. ओके. गोल्ड कॉइन्स इश्यू करणं, वाईड स्केल वरती इश्यू करणं याचं मेजर श्रेय ऍक्च्युली ह्या शकाज आणि कुशानाजना जातं. याच्या पूर्वीही आणि याच्या नंतरही फारसे गोल्ड कॉइन प्रचारात नव्हते. जे काही होते ते अप्पर जो स्ट्रॅटा होता म्हणजे क्षत्रिय असतील किंवा ब्राह्मणाज असतील आणि ट्रेडर्स जे असतील अप्पर वेल्दी ट्रेडर्स त्यांच्यासाठीच फक्त या गोल्ड कॉइनचा उपयोग केला गेला आणि बाकीच्यांच्यासाठी साधारणतः सिल्वर, कॉपर, लीड, पीठ या सगळ्यांचा वापर यापासून बनलेल्या या मेटल पासून बनलेल्या कॉइन्सचा वापर ऍक्च्युली इतरांच्यासाठी सामान्य जनतेसाठी करण्यात आला. हेही थोडंसं कॉइनेजच्या दृष्टीने लक्षात राहावं. जे युपीएससीचा अभ्यास करतायत त्याच्यात त्यांनी हे थोडंसं डिफरन्सेस जास्त लक्षात घ्या कारण याच्यावरती मेन्सला डायरेक्टली क्वेश्चन आलेला होता. ओके. की कॉइनचे चेंजेस आणि कॉइन सिस्टीम एन्शियंट इंडियाच्या कंटेक्स्ट मध्ये कशी चेंज होत गेली आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे. याच्या मागे हे चेंज होण्यामागे मेजर कारणही असतात. कारण शकाज आणि कुशानाचा जर तुम्ही सुरुवातीचा जर हिस्ट्री बघितली तर ते डिप्राइव्ड स्टेटमधनं म्हणजे खायला ददात असणाऱ्या स्टेटमधनं अगदी एक रिच एम्पायर तयार करण्यापर्यंत गेले होते आणि ते रिच एम्पायर तयार करताना ह्या रिसोर्सच्या साह्यानं त्यांनी इथं गोल्ड कॉइन्सची रेलचेल तयार केली. ओके. आणि ह्या गोल्ड कॉइन्समुळे त्यांनी ते गोल्ड कॉइन्स जास्त प्रमाणात स्प्रेड केले आणि हे एक रोमन कल्चर होतं. ते रोमन कल्चर त्यांनी ग्रीक कल्चर इथं इंडियन सबकंटिनेंट मध्ये तयार करायचा प्रयत्न केला. हे झालं ऑल अबाउट कॉइन्स. ओके.
आता ज्यावेळी ऍग्रिकल्चरचा विचार करू, त्यात डायव्हर्सिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चर इज अ पार्ट ऑफ ए हिस्ट्री. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? सुरुवातीच्या काळामध्ये मी तुम्हाला वेदिक लिटरेचरच्या काळात किंवा वेदिक पिरियडच्या काळात ज्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं, त्यावेळी तुम्हाला आठवते का बघा, की राईसचं महत्व जास्त होतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की अक्षदाचं महत्व जे आपण आता मानतो ते कदाचित त्या काळामधून आलेलं असण्याची शक्यता आहे. ओके. हळूहळू जसं जसं वेगवेगळ्या क्रॉप्स आणि क्रॉपिंग सिस्टीम, ऍग्रिकल्चरच्या सिस्टीम्स तयार व्हायला लागल्या, तसं तसं क्रॉपचं डायव्हर्सिफिकेशन ही झालेलं दिसतं. ओके. याच्यामध्ये हा जो पॅडी ट्रान्सप्लांटेशनचा जो भाग आहे, हे पॅडी ट्रान्सप्लांटेशन म्हणजे भाताचं जे रान तयार केलं जातं, याच्यामध्ये आता कोकणामध्ये जसं तुम्ही एकत्र हे तयार करता, एक खळं तयार करून त्याच्यामध्ये सगळी भाताची रोपं एकत्र तयार करता आणि ती रोपं तिथनं काढून मग दुसऱ्या ठिकाणी लावली जातात. याला म्हणतात पॅडी ट्रान्सप्लांटेशन, म्हणजे एका ठिकाणाहून नेऊन दुसऱ्या ठिकाणी लावणं. याच्यामुळे तुमची इल्ड आणि बाकीच्या गोष्टी, रोगराई याला अटकाव करणं क्रॉप सिस्टीम मधले इट इज अ बेस्ट प्रॅक्टिस. याचा फायदा होतो म्हणून तर ही गोष्ट केली जाते. ओके. म्हणजे डिसिजेस होत नाहीत किंवा त्याच्याबरोबर त्या चांगल्याच फक्त रोपांची लागण व्हावी आणि एकसारखा एकाच पद्धतीचा एकाच क्वालिटीचा भात यावा, हे काही लॉंग टर्म त्याचे बेनिफिट्स असतात. अदर बेनिफिट्स यू नो बेटर. ओके. सो या पॅडी ट्रान्सप्लांटेशनची जी ओळख होती ती ह्या 7 वन काळांमध्ये या इथल्या लोकांना झाली होती. त्यामुळे या काळात आता सदर्न कंटिनेंटचा विचार करता, सदर्न इंडियन सब कंटिनेंटचा विचार करता पॅडी ट्रान्सप्लांटेशन फायद्याचं ठरलेलं दिसतं. ओके. त्याच्यानंतर आपण विचार करूया काही आर्ट आणि आर्किटेक्चरचा. आता गुप्तांचा ज्यावेळी तुम्ही विचार कराल, 7 वाहनांच्या नंतर गुप्तांचं एम्पायर तयार झालं. अगेन इट वॉज कॅपिटलाइज्ड इन देअर कॅपिटल सिटी वॉज पाटलीपुत्रा. ओके. म्हणजे मगधन एम्पायर जिथनं सुरुवात झाली आणि मगधन, मौर्यन, त्याच्यानंतरचे जे काही पालाज वगैरे जिथून राज्य केलं, पाला हे मौर्याज नंतर म्हणजे शुंगाज, कनवाज आणि पालाज आले होते. सातवाहनांच्या कंटेम्पररी पालाज होते. तिथंच गुप्तांचंही साम्राज्य तयार झालं. गुप्तांनी साधारणतः 250-300 वर्ष राज्य केलेलं आहे. ओके. त्यामुळे त्यांचं महत्व जरा जास्त आहे. त्यातला पण समुद्रगुप्ता जो होता त्यानं पुन्हा एकदा या इंडियन सबकंटिनेंटमध्ये एम्पायर फॉर्म करण्या इतपत टेरिटोरियल गेन केले होते आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं एकही युद्ध हरलेलं नव्हतं. म्हणून त्याला नेपोलियन ऑफ इंडिया म्हटलं जातं. ही टर्म ही तुमच्या लक्षात राहू दे. याच्यानंतर आलेला होता तो समुद्रगुप्ताच्या नंतरचा चंद्रगुप्त दुसरा होता, की ज्याच्या दरबारांमध्ये नवरत्न होते. अकबराचे नवरत्न जे तुम्ही ऐकलेला होता, तसेच नवरत्न हे चंद्रगुप्त दुसऱ्याच्या साम्राज्यात होते. हे गुप्ता जे साम्राज्य आहे हे आर्टच्या रिस्पेक्टिव्हली प्रॉस्परस स्टेट होतं. म्हणजे आर्ट्सचा जर तुम्ही विचार केला, कला क्षेत्राचा जर विचार केला, तर त्या कला क्षेत्रामध्ये हे गुप्तन एम्पायर हे जास्त प्रॉस्परस होतं, की ज्याच्यामध्ये नटराजाच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. जे मेहरोली मधला जो लोखंडी खांब आहे, जो आपण आता कुतुब मिनारच्या पायाला बघतो, की जो खांब गेली कित्येक शतक गंजलेला नाही, ते खांबाची निर्मिती ऍक्च्युअली गुप्तांच्या काळामध्ये झालेली आहे. म्हणजे मेटलची जे हे आहे, मेटल सायन्स जे आहे, त्या सायन्समध्ये यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली होती. त्याच्याच बरोबर नटराजाच्या मूर्तीतलं जे रिफाइनमेंट आहे किंवा त्या ब्रॉन्झच्या साह्याने तयार केलेल्या ज्या मूर्तींची जी रिफाइनमेंट आहे, ही गुप्ता पिरियडमध्ये फार जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात दिसते. त्याच्याबरोबर आपल्याला फॅमिलियर असणारं अजंताचं लेणं, हे अजंताचं लेणं साधारणतः त्याची सुरुवात झाली होती पहिल्या शतकात, ख्रिस्त जन्माच्या पूर्वी, पहिल्या शतकामध्ये. पण त्याचं पूर्णत्व साधारणतः 7व्या शतकापर्यंत चालू होते. वेगवेगळी लेणी, 36 लेणी ते फॉर्म तयार करण्यात आलेले आहेत. त्यातलं जे बुद्धाज आणि बोधिसत्वाज आणि बाकीचे जे काही लेण्यांमध्ये जे कोरीव काम किंवा बाकीचे जे सजावट, रंगरंगोटी केलेली आहे किंवा जे पिक्टोग्राफिक डिपिक्शन ऑफ बुद्धाज केलं आहे, पिक्टोग्राफिक, ते सगळं हे गुप्तांच्या पिरियडमध्ये झालेलं आहे. मौर्यांच्या काळांमधलं जर तुम्ही केव्ह फॉर्मेशन जर बघितलं, तर त्यावेळी चैत्याज, स्तूपाज आणि विहाराज यांचं महत्व जास्त होतं. कारण त्यावेळी बुद्धाचं जे हे होतं, बुद्धाची जी वर्शिप होती ती स्तूपाच्या साह्याने केली जात होती. बुद्धाचे जे बॉडीली रिमेन्स होते, म्हणजे त्यांचं शरीरांचं दहन केल्यानंतर जे काही बॉडीली रिमेन्स राहिलेले होते, ते स्तूपांच्या मध्ये ठेवून त्याच्यावरती स्तूप बांधले जायचे आणि त्याच्यासमोर तुम्ही त्याचं मेडिटेशन करावं असं होतं. आणि ते स्तूप जिथं बांधले जायचे ते चैत्याज असायचे. म्हणजे जर तुम्ही कार्ले भाजी लेणी जर इथली पाहिली असेल, तर कार्ले हे जगातलं सगळ्यात मोठं चैत्य आहे. ओके. चैत्याज म्हणजे तिथं तुम्ही मेडिटेशन करायचं आहे. कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की पाहून या, कारण तुम्हाला या हिस्ट्रीचा थोडासा सिग्निफिकन्स लक्षात येईल. आणि त्याच्या बाजूला जे छोटी छोटी घरं टाईप तयार केलेलं आहे त्यांना विहारा म्हणतात. किंवा तुम्ही बोरिवली नॅशनल पार्क मध्ये सुद्धा कनेरीचे हे आहेत,
लेणी आहेत ती जरी पाहू शकलात तरी तुम्ही त्याचा तुम्हाला फायदाच होईल. कारण ती कान्हेरी लेणी साधारणतः मौर्यन एम्पायरच्या नंतरची दुसऱ्या ते पहिल्या शतकापर्यंत तयार झालेल्या आहेत. मौर्यन एम्पायर नंतर दुसऱ्या ते पहिल्या मी ख्रिस्त जन्मापूर्वीचं सांगतोय. इतकी जुनी लेणी आपल्या जवळपास आहेत. ओके, सो मौर्यन एम्पायर मधले बाराबर केव्ज म्हणून आहेत उत्तर प्रदेशमध्ये. त्यांचं सिग्निफिकन्स आहे की तिथं बाराबर या गावाच्या शेजारी असणाऱ्या डोंगर रांगांमध्ये ते चैत्य विहार आणि स्थापन करण्यात आले. तेच जर तुम्ही त्याचबरोबर तिथं स्तूपाज पण एस्टॅब्लिश करण्यात आले होते मौर्यन काळामध्ये. आणि तुम्ही जर अलीकडे जर याच्यामध्ये आला, गुप्ता पिरियड मध्ये आला, तर मेजर त्यांचं जे हे आहे म्हणजे आर्ट मधलं योगदान जे आहे तर ते अजंठा लेणे आहे, वेरूळ लेणं आहे. वेरूळ लेण्यातला जो कैलास लेणी आहेत म्हणजे जी आपण टॉप पासून खालीपर्यंत कोरण्यात आली असं म्हणतो, ती साधारणतः पहिल्या दशकामध्ये तयार करलेत. ख्रिस्त जन्मानंतरचं पहिलं दशक या काळामध्ये तयार झालेत. अजंठा लेणी ख्रिस्त जन्मापूर्वी पहिल्या शतकापासून 7व्या शतकापर्यंत थोडी बनवण्यात आलेली आहेत. सो यांच्यातला फरक थोडासा तो लक्षात असावा. ओके, त्याच्याबरोबर आर्किटेक्चरचा जर तुम्ही विचार केला तर आर्किटेक्चरच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं साधारणतः फारसं योगदान गुप्तांच्या काळामध्ये मिळत नाही. आता हे आर्किटेक्चर म्हणजे काय, मी आता जे सांगितलं स्तूपाज असतील, विहार असतील, इट इज अ पार्ट ऑफ आर्किटेक्चर. इट इज अ पार्ट ऑफ आर्किटेक्चर. पण गुप्तांच्या काळांमध्ये असं आर्किटेक्चर तयार झालं नाही. मंदिरं बांधणं असेल हर्षाच्या काळांमध्ये आणि त्याच्यानंतर हर्षाचं रीन आणि त्याच्यानंतर गुप्तानंतर आला हर्ष. ओके, हिरण्यका डायनेस्टी मधला ओके हर्षवर्धन त्याचं नाव राजाचं, एकमेव राजा की जो मोठं एम्पायर तयार करू शकला. त्याच्यानंतरही आणि आधीही कोणालाही ते राज्य तसं सांभाळता आलेलं नाही. ओके, हर्षाच्या रेन नंतर मात्र याच्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये काही विशिष्ट शैली उदयास आल्या. त्यातही साऊथ कंटिनेंटमध्ये म्हणजे दक्षिण पथामध्ये काही विशिष्ट आर्किटेक्चर फॉर्मॅट तयार करण्यात आले. त्यातलं मेजर म्हणजे द्रविडा शैली. ही द्रविडा शैली म्हणजे आता आपण साऊथचा थोडासा अभ्यास करतोय कंपॅरेटिव्ह हिस्ट्रीमध्ये. त्याच्यामध्ये मी सकाळी 3 नावं सांगितली, चेराज, पंड्याज आणि चोलाज. त्याच्याबरोबर हे असणारे सातवाहनाज. सातवाहनांच्या फॉल नंतर चेराज, पंड्याज आणि चोलाज उदयास आले. यातले जे चेराज जे होते, चेराज म्हणजे चेरांच्या वरनं चेरा पुत्राज किंवा केरला पुत्राज, त्याच्यातनं केरळ हे राज्य तयार झाले. म्हणजे चेराज होते ते कायम केरळामध्ये होते, एवढं तुमच्या लक्षात राहावं. आणि पंड्याज जे होते ते आंध्रामध्ये होते, चोलाज जे होते ते तामिळनाडूमध्ये होते. हे स्टेट्स कमीत कमी हजारभर वर्ष एकमेकाशी झगडत का होईना टिकलेले आहेत. इथनं पुढल्या हिस्ट्रीमध्ये 1000 वर्ष हे स्टेट 700-800 वर्ष तरी एकमेकाशी झगडत टिकलेले आहेत. काही वेळा डिक्लाइन झालेले आहेत, काही वेळा रिवाइव्ह झालेले आहेत. या 3 राष्ट्रांच्या मध्ये कायम कॉन्फ्लिक्ट्स आहेत. सातवाहनांच्या नंतर वाकाटका, राष्ट्रकुटाज हे सगळे आले. हे सगळे साधारणतः महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये डॉमिनंट असलेले दिसतात आणि त्यांच्याबरोबर हे पॅरलेली स्टेट्स चालताना दिसतात. त्याच्याबरोबर चालुक्याज आहेत. चालुक्यांनी या सगळ्या तिन्ही स्टेट्सचा पराभव केला आणि त्याच्यानंतर ते पुन्हा रिवाइव्ह झाले. हे कंटिन्युअस सायकल आहे. त्यामुळे साऊथ मधली हिस्ट्री जी आहे ती या 3 राष्ट्रांच्या बरोबर मग बाकीची जी राष्ट्र आहेत किंवा बाकीची जी राज्य आहेत, राष्ट्र म्हणण्यापेक्षा राज्य, मोनार्क्स, यांचा थोडासा विचार केला जातो. यातल्या हिस्ट्री मधला सगळ्यात आणखी एक आर्ट मधला मेजर पार्ट साऊथ दक्षिण पथामधला म्हणजे संगम लिटरेचर. संगम लिटरेचर हे काय आहे, जसं वेदिक लिटरेचर आहे तसं संगम लिटरेचर आहे. पण या संगमचा अर्थ काय, तमिळ जनतेमधले जे कोणी विद्वान होते त्या विद्वानांनी एकत्र येऊन तयार केलेलं ते लिटरेचर आहे. ओके, या लिटरेचर वरती युपीएससीच्या मेन्सला डायरेक्टली 2दा रिटर्न मध्ये क्वेश्चन आलेला आहे. आणि युपीएससीच्या प्रीला तर हा ठरलेल्या क्वेश्चन पैकी वन ऑफ द आहे. एमपीएससीचंही याच पद्धतीने. फक्त एमपीएससीनं संगम लिटरेचर वरती डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे वन लाईनर मध्ये. त्याच्यामध्ये फारसं काही म्हणजे बुद्धी लावण्यासारखं नव्हतं. मे बी आता जर फॉर्मॅट चेंज झालेला आहे, जरा थोडंसं राज्यसेवेमधलं सीसॅटचं महत्व निघून गेलंय. सो मे बी आता जसे जसे युपीएससीच्या पॅटर्न पेपर निघतील तसं तसं मग या भागाचं मात्र महत्व वाढत जाणार आहे. सो संगम लिटरेचर व्यवस्थित थोडंसं रीड करा. त्याच्यामध्ये नॅरेटिव्ह फॉर्म आहे आणि डिडेक्टिकल फॉर्म आहे. नॅरेटिव्ह फॉर्म म्हणजे काय आहे, गद्य फॉर्मॅटमध्ये, आणि डिडेक्टिकल म्हणजे पद्य फॉर्मॅटमध्ये. त्यांचे मेलकानाकू, कॅलकानाकू असे 2 नाव आहेत. ते थोडंसं तुम्हाला आता मी सांगितलं तर जास्त कन्फ्युज व्हाल. व्यवस्थित याच्या फक्त 4च नावांची नोट्स आहे.
ती तेवढी तुम्ही तयार करा. मी तुम्हाला पुढल्या आठवड्यात त्याचे इनपुट्स बाकीच्या सगळ्या देतोय. फक्त संगम लिटरेचर इज अ इम्पॉर्टंट पार्ट, एवढं मात्र लक्षात ठेवायचं. ओके, 10 मिनिटं राहिले. तर आता थोडं पुढे सरकूया. या काळातलं थोडंसं सोशल फॉर्मॅट थोडासा पाहायचा आहे. आपण इकॉनॉमिक आणि सोशल या दोन्हीचा गोष्टींचा साधारण पॅरलली विचार करूया. ज्यावेळी आपण मौर्यन एम्पायर पाहिला आणि मौर्यन एम्पायर नंतरच्या वेगवेगळ्या एम्पायर्स पाहत गेलो आणि त्याच्याबरोबर गुप्ताज, हर्षाज काळांमधले एम्पायर्स पाहिले, त्यावेळी हेही गोष्ट लक्षात घ्या की इथं रिवायवलिझम ऑफ ब्राह्मणिझम झाले. रिवायवलिझम ऑफ ब्राह्मणिझम याचा अर्थ काय होतो की इथं पुन्हा एकदा वर्णा सिस्टीमला महत्व प्राप्त झालं. वर्णा सिस्टीमला महत्व प्राप्त झालं. याच्याबरोबर मी सकाळी एक गोष्ट फॅक्ट सांगितली होती, तसं डिग्रेडेशन ऑफ वुमन आणि लोअर स्ट्रॅटा म्हणजे शूद्रास झालं. आणि यांच्यामुळे झालं असं की सतीसारख्या प्रथा वुमनच्या लाईफमध्ये आल्या, एज्युकेशन मधनं त्यांना अलूफ ठेवण्यात आलं. अप्पर ज्या स्ट्रॅटाज होते, वर्णाज होते, त्या वर्णाज मधल्या जे काही वुमन होत्या त्यांना लाईव्हलीहूड साठी स्वतः प्रयत्न करणं हे सोडून द्यावं लागलं. लोअर स्ट्रॅटामध्ये मात्र हे लाईव्हलीहूड त्यांचं डे टू डे लाईफ जगणंच फार महत्वाचं होतं. त्यामुळं वुमनला फारसं डिप्रिव्हेशनला सामोरं जावं लागलं नाही. दो द डिसिजन मेकिंग मध्ये मोस्ट ऑफ दिस से वॉज ऑफ पॅट्रियार्क ऑफ अ फॅमिली, म्हणजे कोणीतरी पुरुषाचंच डिसिजन मेकिंग मध्ये, अप्पर असो किंवा लोअर स्ट्रॅटामध्ये असो, दोन्ही स्ट्रॅटामध्ये पुरुषाचंच महत्व जास्त होतं डिसिजन मेकिंग मध्ये. ओके, लाईव्हलीहूड साठी जरी कष्ट करता येत होतं तरी सुद्धा डिसिजन मेकिंग वॉज द मेजर थिंग की ज्याच्यामध्ये वुमनचं डिप्रिव्हेशन करण्यात आलेलं होतं. ओके, त्याच्याबरोबर इकॉनॉमीचा जर विचार करता या काळांमध्ये गिल्ड्स तयार झालेले होते. गिल्ड्स, GUILDS म्हणतोय बरं. गिल्ड्स म्हणजे काय, हे एक संघ होते. गिल्ड्सची सुरुवात ऍक्च्युली मौर्यन काळांमध्ये होते. म्हणजे काय, एक प्रकारचे कारागीर, एकाच प्रकारचं काम करणाऱ्या ज्या व्यक्ती होत्या त्या कारागिरांना एकत्र करून तुम्ही तयार केलेलं गिल्ड्स किंवा एक संघ म्हणजे गिल्ड्स. या संघांमध्ये एक मास्टर असायचा आणि मग त्याच्या हाताखाली शिष्य असायचे. मग त्यांनाच फक्त त्या व्यतिरिक्त त्या गिल्ड्सच्या बाहेर आपलं नॉलेज जाऊ नये याच्यासाठी ती रिजिड आणि क्लोज्ड सिस्टीम होती. हे गिल्ड्स कायम इथनं पुढे एन्शियंट मध्ये तुम्हाला दिसतात. त्याबरोबर मिडवेलच्या काही पार्टमध्ये ते तुम्हाला प्रामुख्यानं नजरेस येतात. पण साधारणतः गुप्ता आणि हर्षाच्या रीनमध्ये हे महत्वाचं आहे. पॉलिटिकल सिस्टीमचा विचार करता आतापर्यंत मौर्यन हिस्ट्रीमध्ये किंवा गुप्ताच्या इरामध्ये आपण जी पॉलिटिकल सिस्टीम चालवली ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम होती म्हणजे काय की त्याच्यामध्ये ऑफिसर्स अपॉइंट केले जात होते. दे वेअर पेड इन कॉइन्स किंवा असे पेड केले जात होते. त्यांना भूमी वगैरे देणं हा प्रकार नव्हता. पण हर्षाच्या काळामध्ये, हर्षवर्धनच्या रीनमध्ये, हिरण्यकाच रीनमध्ये, त्यांच्या डायनेस्टीच्या रीनमध्ये मात्र फ्युडलिझम हे राईजला आलं. फ्युडलिझम म्हणजे काय की सामंतशाही, मराठीमध्ये त्याला आपण सामंतशाही म्हणू, की ज्याच्यामध्ये प्रोव्हिन्स एकूण राज्य शासनाचं किंवा एकूण गव्हर्नन्सचं किंवा गव्हर्नमेंटचं डिसेंट्रलायझेशन झालं. मल्टिपल गव्हर्नमेंट एंटिटीज तयार झाल्या. त्याने ती टेरिटरी सांभाळायची. राजाला ज्यावेळी युद्ध करायचं असेल त्यावेळी त्यांनी आपल्या स्वतःकडे असणारं सैन्य राजाला द्यायचं आणि राजानं त्याच्या साह्याने युद्ध खेळायचं. गुप्तांच्या काळामध्ये ही सुरुवात झालेली होती, पण याचं कन्सॉलिडेशन हे हर्षाच्या काळामध्ये झाले. आणि म्हणून इथनं पुढची जी हिस्ट्री आहे हर्षाच्या नंतरची ती मिडिव्हिल हिस्ट्री दिसते. की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट हे डिसेंट्रलाइज्ड फॉर्मॅटमध्ये आणि नोबल्स, राईज ऑफ नोबल्स म्हटलं जातं. नोबल्स म्हणजे NOBLES, हे सामंत्स जे आहेत त्यांना इंग्रजीमध्ये नोबल्स म्हटलं जातं. ओके, सो फ्युडलिझम वॉज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हर्षवर्धन डायनेस्टी आणि डिसेंट्रलायझेशन. त्याच्याबरोबर हर्षानं मग पुन्हा एकदा बुद्धिझमला रिवायवल करायचा प्रयत्न केला. बुद्धिझम स्वतः फॉलो केलं आणि सुरुवातीला तो शैवाइट्स होता, पण त्यानं पुन्हा बुद्धिझम फॉलो केलं. आणि त्यामुळे काही काळ याच्यानंतर महायान बुद्धिझम काही काळ आणि एकदा थोडंसं फॉर्म मध्ये आलेलं दिसतं. पण त्याच्यानंतर मग जो काही हिस्ट्री आहे ती साधारणतः इन्व्हेजन्स, तुर्किश इन्व्हेजन्सच्या साह्याने लिहिली गेली. आणि मग जी मेजर हिस्ट्री आहे ती राष्ट्रकूटा, चोलाज, जी मिडिव्हिल हिस्ट्री आपण ओळखतोय. ओके, ठीक आहे. बिकॉज ऑफ टाइम कन्स्टेंट मी थोडंसं 4 डायनेस्टी एका लाईन मध्ये गुंफण्याचा आणि एक मेजर विषय घेऊन त्याच्या साह्याने ते एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला. 5 मिनिटं राहिलेली आहेत.
मला वाटतंय की एन्शंट इंडियामधल्या हिस्ट्रीला एवढं सफिशियंट आहे. याच्या आधारावरती तुम्ही फक्त रामचरण शर्माचं एक पुस्तक हे वाचलं, मी तुम्हाला पुस्तक आत्ताही दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही एन्शंट हे पुस्तक आहे ते आपले एनसीआरटी होती, ओल्ड एनसीआरटी म्हणून कुठेही तुम्ही टेलिग्रामला वगैरे सर्च मारला की तुम्हाला येईल. तेवढी तुम्ही जर व्यवस्थित वाचू शकलात तर त्याच्यावरती तुमची एन्शंट हिस्ट्री व्यवस्थित होते. युपीएससीच्या प्रीला, मेन्सला, एमपीएससीच्या प्रीला, तिन्हीलाही. त्याच्यावरती तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारतो या पुस्तकावरती खरंच टॅकल करता येतो. ओके, टॅकल करता येतो म्हणतोय. काही प्रश्न तुम्हाला भलेही नॉलेजवरती माहित नसतील पण तुम्हाला त्यातलं लॉजिक लावून प्रश्न सोडवायचे असतात एलिमिनेशन मेथड वापरून, म्हणून मी टॅकल करता येतो म्हणतो. ओके, सो गो फॉर इट, रीड इट केअरफुली. ओके, रीड इट ट्वाइस ऑर थ्राइस. ओके, तुम्ही ज्यावेळी वाचत आहात त्यावेळी थोडंसं त्याचे हे ठेवा, आवर्तन ठेवा. पहिलं रिडिंग करा एन्शियंटचं, मग त्याच्यानंतर मिडिवलचं पहिलं रिडिंग करा, मग दुसरं रिडिंग एन्शियंटचं करा, मग मिडिवलचं दुसरं रिडिंग करा. याच्यामुळे होईल काय की तुमचं थोडीशी एक व्यवस्थित लाईन तयार होईल. एन्शियंटचं पहिल्यांदा पुस्तक वाचलं, मिडिवलचं वाचलं की तुम्हाला ओव्हरऑल हिस्ट्रीचे ट्रान्झिशन्स लक्षात येतील आणि त्या ट्रान्झिशनच्या साह्यानं पुन्हा ज्यावेळी तुम्ही रिपीट करता त्यावेळी तुम्हाला ते जे काही फिलर्स आहेत, ज्या काही गोष्टी तुमच्या नजरेतून सुटलेल्या आहेत त्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला आणि थोड्याशा सोप्या जाईल. हिस्ट्री वाचताना थोडंसं हे लक्षात ठेवा की वी आर द पार्ट ऑफ हिस्ट्री. सो आपल्या जीवनामध्ये डे टू डे लाईफ मध्ये जे घडते इट इज अ पास्ट. ओके, इट इज अ पार्ट ऑफ अ पास्ट. ओके, सो जे आता आलेलं आहे याचा कुठंतरी काहीतरी सोर्स असतो, याची कुठंतरी काहीतरी इनिशिएशन झालेलं असतं. ते इनिशिएशनचा शोध म्हणजे हिस्ट्री आहे. सो त्या कंटेक्स्ट मधनं जर तुम्ही वाचत गेला तर हिस्ट्री इंटरेस्टिंग होईल. जर तुम्ही फॅक्च्युअल डेटा नुसतं मगअप करत गेला, राजा केला, राण्या केल्या, परत त्यांचे ऑफिसर्स केले, परत त्यांच्या आर्किटेक्चर फॉर्मॅट केले, त्यांची नावं केली, दॅट इज अ नॉट अ पार्ट ऑफ हिस्ट्री. ते फक्त तुम्हाला एक हे समाधान देईल की मी हिस्ट्री वाचली. ते तुमच्या अंडरस्टँडिंग होणार नाही आणि तुम्हाला ते लक्षात परमनंटली राहणार नाही. परमनंटली राहण्यासाठी थोडेसे काही लाईन ऑफ हे ठेवा, स्ट्रिंग ऑफ पल्स ठेवा. म्हणजे काही विषय घ्या, त्या विषयाच्या अनुषंगाने म्हणजे आपण जे डिसेग्रिगेशन केले तशा पद्धतीनं करत जा. आता थोडंसं तुम्हाला आजच्या दोन्ही लेक्चर्स मध्ये जे काही डाऊट्स असतील ते काही असतील तर तुम्ही प्लीज चॅट करा किंवा ओपन करा तुमचं ही विंडो, काय म्हणतात त्याला, व्हिडिओ चालू करा आणि त्याच्या सहाय्यानं आपण थोडेसे डाऊट घेऊ. प्लीज आज समथिंग, काहीतरी तुम्ही माझ्या समाधानासाठी तरी विचारावं असं अपेक्षा आहे आता तरी. तुम्हाला हे मी सांगितलेलं काही कळतंय की डोक्यावरून जाते, इंटरेस्टिंग वाटतंय, युजफुल वाटतंय की डोक्यावरून जाते? काय नेमकं तुमचे फीडबॅक काय आहेत? हे कोणीच सांगू शकत नाही, कुठलंच ऑफिस सांगू शकत नाही. हे फक्त तुम्हीच सांगू शकता की इज इट युजफुल ऑर नॉट. काही डाऊट्स आहेत का? एनी डाऊट काही असू दे, तुमचा शुल्लकात शुल्लक जरी डाऊट असेल की हे का आहे, तरी सुद्धा मी आपण ते क्लिअर करायचा प्रयत्न करूया प्लीज. ओके, ठीक आहे, थँक्यू. और आणि काही? तुम्ही सगळे या एकूण आता सध्या हिस्ट्रीसाठी सर बुक सांगू शकता का? एमपीएससी राज्यसेवा, के सागरचं सेम पब्लिकेशन, के सागरचं सेम बुक आहे, रामशरण शर्मांचं भाषांतर केलेलं आहे. ते पुस्तक घ्या के सागर पब्लिकेशनचं. आय एम नॉट, म्हणजे मी कुठल्याही पब्लिकेशन हाऊसला सपोर्ट करतोय या अर्थानं नाही सांगत, कारण त्यांनी फक्त भाषांतर केलेलं आहे आणि ते भाषांतर फ्लुएंट आहे, आपल्याला त्याचा वापर होतो. दुसरं कोणालाच त्याचे राईट्स मिळालेले नाही त्या पुस्तकाचे भाषांतर मराठीत करण्यासाठी. सो के सागरचं, रामशरण शर्मांचं प्राचीन भारत नावाचं पुस्तक आहे, ते आणा, वाचा. थोडा वेळ जाईल पण ते अगदी मराठीतनं असल्यामुळे तुम्ही जर मराठीसाठी कम्फर्टेबल असाल तर पटकन होऊन जाईल. अदरवाईज मग इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर आहे हे पुस्तक वाचा. आणि याच्या नोट्स जर तुम्ही तयार केलात तर ते तुम्हाला युजफुल होईल.
मार्केटमध्ये टेलिग्राम चॅनल्स वरती किंवा क्लासेसच्या नोट्स आहेत ज्या तुम्हाला डायरेक्ट फॅक्च्युअल डेटा देतील, पण ते तुम्हाला प्रश्न टॅकल करण्यासाठी आयडिया देणार नाहीत. म्हणून फक्त हे पुस्तक रीड करणं मस्ट आहे, गरजेचंच आहे. आणि युपीएससी साठी जाणाऱ्या लोकांनी तर अजिबात टाळू नये, राज्यसेवेसाठी जाणाऱ्या लोकांनी अजिबात टाळू नये, कारण अंडरस्टँडिंग कन्सेप्च्युअल क्लॅरिटी इज द मेजर थिंग. ओके. रामशरण शर्मा लिहून घ्या. रामशरण शर्मांचं एन्शियंट हिस्ट्री, ते आधी एनसीआरटीनं आहे असं बुक 11वी साठी पब्लिश केलेलं होतं एनसीआरटीनं स्वतःच्या पब्लिकेशनच्या नावाखाली. सो टेलिग्राम वरती तुम्हाला त्याचे पीडीएफ मिळून जातील. फक्त के सागरचं पुस्तक तुम्हाला कुठल्याही शॉप मधनं घ्यावं लागेल. मे बी तुम्हाला जुन्या बाजारात पण ती पुस्तकं मिळून जातील, भाषांतर केलेलं असतं, बाकी काही त्यामध्ये नवीन नाहीये. बाकी आणि काही हिस्ट्रीसाठी आणखी एक गोष्ट सांगू शकतो की ओव्हरऑल एन्शियंट मिडिवल आणि काय म्हणतात मॉडर्न इंडिया या सगळ्या सर आवाज नाही येत. हॅलो, येतोय का आवाज? अजित, अजित आवाज येतोय का? एम आय ऑडिबल? सर आवाज नाही येत. एम आय ऑडिबल? माझं नेट व्यवस्थित रन होतंय, त्यामुळे तुमच्याकडं आहे का थोडंसं प्लीज चेक करा. ओके, ठीक आहे. इतरांना आवाज येतोय अजित? एन्शियंट मिडिवल आणि मॉडर्न साठी एक कंपाइल्ड बुक असं तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो. म्हणजे युपीएससी साठी पण आणि एमपीएससी साठी पण प्रत्येकासाठी तुम्हाला सेपरेट स्टडी करावा लागेल. आणि इफ यू आर फ्रेशली प्रिपेरिंग सो गो फॉर रेफरन्स बुक फर्स्ट. जे पुस्तक तुम्हाला विषयाचा ओव्हरऑल आवाका देते, पूर्ण आवाका देते, ते पुस्तक पहिल्यांदा वाचायला घ्यायचं. तेच पुस्तक तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी व्हायला व्यवस्थित हेल्प करू शकतं. ओके. फॉर एनी सब्जेक्ट, नॉट फॉर हिस्ट्री, नॉट ओनली फॉर हिस्ट्री. पॉलिटीसाठी घ्या, हिस्ट्रीसाठी घ्या, परत जिओग्राफीसाठी घ्या. एक कंपाइल्ड बुक घेतला, ते व्यवस्थित वाचलं की तुम्हाला व्यवस्थित बाकीच्या सगळ्या गोष्टी कन्सेप्च्युअली क्लिअर होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही आन्सर किंवा तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित टॅकल करू शकता. ओके. एनी डाऊट्स? ठीक आहे. आय एम एक्सपेक्टिंग की नेक्स्ट आठवड्यामध्ये मिडिवल आपण घेतोय आणि तुम्ही थोडेसं का होईना त्यातला काही भाग वाचून यावात असा खरंच अपेक्षित आहे. कारण होतंय काय की तुम्हाला कुठलेच डाऊट न पडणं हे थोडंसं अवघड चिन्ह आहे. सो नेक्स्ट आठवड्यामध्ये मिडिवलचं सतीश चंद्रा यांचं पुस्तक आहे. पूर्ण वाचून होणार नाही मे बी, तुमचं जर कॉलेज वगैरे काही तर चालू असेल, आणि जर तुम्ही फक्त अभ्यासच करत असाल तर तुमचं 100% 2 दिवसात वाचून होण्यासारखं सतीश चंद्रांचं मिडिवल हिस्ट्रीचं पुस्तक आहे, तेच वाचा. त्या पुस्तकातून आपण सगळी हिस्ट्री घेतोय आणि त्याचा निश्चित फायदा होईल. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे.